नमस्कार, स्वागतम. नागपूर शिक्षण मंडळाद्वारा संचालित श्री बिंझाणी नगर महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे आयोजित ऑनलाइन ॲड-ऑन सर्टिफिकेट कोर्स ऑन प्रोफेशनल एथिक्स अंडर जीवन शिक्षण अभियान लाइफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन सेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज 7वा दिवस या कोर्सच्या 7व्या दिवसाचे स्पीकर आहे डॉक्टर संदीप तुंडुरवार, व्हाईस प्रिन्सिपल त्याच व्यतिरिक्त राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री बिंझाणी नगर महाविद्यालय नागपूर. सरांचं MA BEd PhD सेट MA गांधीयन विचारधारामध्ये रिसेंटली झालेला आहे. सरांचा 25 वर्षाचा पदवी टीचिंगचा अनुभव आहे. त्याच व्यतिरिक्त 11 वर्षाचा पदव्युत्तरचा अनुभव आहे, म्हणजे PG ला सरांनी 11 वर्ष शिकवलं आहे. त्याच व्यतिरिक्त सर सदस्य आहे राज्यशास्त्र अभ्यास मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. संस्थापक सचिव आहे डॉक्टर VM पेशवे सामाजिक संशोधन संस्था यवतमाळ. सरांची 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आणि 4थं प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 4 विद्यार्थ्यांना सरांनी MPhil ला गाईड म्हणून काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या अंडर PhD प्राप्त झालेली आहे. सरांचे पब्लिकेशन्स आहे भरपूर आहे. इंटरनॅशनल पब्लिकेशन जवळपास 12च्या जवळपास आहे. नॅशनल 25, स्टेट 34. नॅशनल अँड स्टेटच्या चर्चासत्रांमध्ये सर मेन स्पीकर म्हणूनही काम करतात. तर असा भरगच्च सरांचा बायोडाटा त्यानंतर मी आता सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. डॉक्टर तुंडुरवार सर. धन्यवाद सर. आपलं मनपूर्वक धन्यवाद, आभार. पण विद्यार्थी मित्रांचे पण आभार. या ठिकाणांमध्ये जोडलेले प्राध्यापक वृंद, संशोधक विद्यार्थी या सगळ्यांच्या प्रती मी सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त करतो. नागपूर शिक्षण मंडळाद्वारा संचालित आपलं श्री बिंझाणी नगर महाविद्यालय आणि या श्री बिंझाणी नगर महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागाच्या वतीने सरांनी जो व्हॅल्यू एडेड कोर्स 10 दिवसाचा या ठिकाणामध्ये आयोजित केलेला आहे त्याचा 7वं सत्र आहे. खरं तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी आपण हे समजून घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या व्हॅल्यू बेसची असणारी गरज आपल्याला का महत्वाची वाटते आणि त्यानंतरच त्याची उपयुक्तता आणि त्याचं मूल्य आपल्याला कळू शकेल. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर, तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र रगटाटे सर आणि आयचे समन्वय, आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि व्यवस्थापन मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य यांच्याही प्रतीने या ठिकाणामध्ये सर्वप्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. रगटाटे सरांचं मनपूर्वक स्वागत आणि आभारही मी यासाठी व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणांमध्ये मला संधी दिली आणि आपला जो विषय आहे तो विषय उलगडण्याचा आणि त्याचा व्हॅल्यू बेस असणारी जी काही संदर्भ आहे ती तुमच्या समोर ठेवण्याकरिता त्यांनी जो अवकाश उपलब्ध करून दिला त्याप्रती मी त्यांच्याही बाबतीमध्ये आभारी आहे आणि कृतज्ञ पण आहे. आणि मित्रांनो, आपण या सगळ्या प्रक्रियेकडे जात असताना म्हणजे खरं तर मी तुम्हाला केवळ कालचीच लिंक पाठवली, पण गेले 7 दिवस ज्या मूल्य आणि मॉरल व्हॅल्यूज अँड मॉरल म्हणजे नीती तत्व पण आलेली आहेत आणि मूल्य पण आलेली आहेत, याला घेऊन जो 10 दिवसाचा असणारा जो वर्कशॉप आहे तो वर्कशॉप केवळ व्याख्यान देणं, कोणीतरी प्रेझेंटेशन करणं इथपर्यंत महत्वाचं नाहीये. त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचे टास्क आहेत आणि दिवसभरांचा चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यावर सरांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खरोखरच अभिनंदनीय स्वरूपाची आहे आणि म्हणून त्या सरांचं मी अभिनंदन पण करतो. खरं तर आपल्या जीवनांमध्ये आपण विचार करत असताना ज्या गोष्टींकडे बघतो त्या गोष्टी कशा पद्धतीच्या असाव्या त्याची काही ठोकताळे आपल्याला तयार करता येतात, हा एक महत्वाचा असणारा भाग असतो. आणि मानवी जीवनाचा ज्या वेळेचा आविष्कार निर्माण झाला म्हणा किंवा आविष्कार झाला, त्याची सुरुवात झाली, तिथनं मग आपल्याला या सगळ्या गोष्टींची का गरज भासल्या गेलेली आहे आणि त्याचा जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण आजपर्यंतच्या वाटचालींमध्ये बघत असताना आपल्याला कसं बघता येईल याचं मग आपल्याला चिंतन पण करता येऊ शकतं आणि मंथन पण करता येऊ शकतं. मित्रांनो, खरं तर पदव्युत्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे अशा प्रकारचे असणारे वर्कशॉप तुमच्या ज्ञानांमध्ये भर घालणारे असतात, वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवणारे असतात. आपण अनेक विषयांचं असणारं अवलोकनही करत नाही आणि अवलोकन करत नसल्यामुळे चिकित्सा आणि विश्लेषणांकडे पण आपण जात नाही.
पहिल्या दिवशी गायदाने सरांनी ज्या पद्धतीने कोर व्हॅल्यूजच्या बाबतीमध्ये सगळं असणारा भाग ज्याला उलगडून दाखवला, तर त्याला मी सुद्धा थक्क झालो किंवा त्यांच्या असणाऱ्या ज्ञानाच्या कक्षा आपण ज्यावेळेला मी पाहिल्या त्याला लक्षात येतं की आपल्या असणाऱ्या विषयाला अनुरूप असणाऱ्या ह्या बाबी जर आपण त्याही असणाऱ्या विषयाच्या अनुषंगातून किंवा या निमित्ताने जर आपण शिकण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याची भर आपल्या ज्ञानांमध्ये होऊ शकते किंवा झालेली आपल्याला दिसेल. परवाच्या दिवशी मी आपल्या आदरणीय प्राचार्य महाविद्यालयाचे डॉक्टर सुजित मेत्रे सरांचं असणारं ते गेस्ट लेक्चर अटेंड केलेलं होतं, रोल ऑफ व्हॅल्यूज इन स्टेट्स मॅनेजमेंट अँड प्रोफेशनल इथिक्स. आणि याही मधनं म्हणजे आपल्यावर असणारे ताणतणाव आणि जे काही व्यावसायिक आहे त्याच्यातील असणारी इथिक्स काय, मूल्य काय, नीती काय या संदर्भातील असणारी चर्चा झालेली आहे. हे टेम्पलेट मी तुम्हाला पाठवेन कारण याच्यामध्ये आलेले जे काही सब टायटल्स आहेत ते जर लक्षात घेतले तर आपल्याला या असणाऱ्या व्हॅल्यू बेसची असणारी निकड म्हणा किंवा त्याची असणारी गरज आणि ती समजून उमजून घेत प्रवास करण्याच्या बाबतीतला असणारा भाग मग आपल्याला लक्षात येऊ शकतो. मित्रांनो, आपला असणारा आजचा जो काही भाग आहे, जो विषय किंवा ज्या असणाऱ्या विषयाच्या अनुषंगातनं जायचं तो राज्यशास्त्राला जवळचा असणारा विषय. याचा अर्थ राज्यशास्त्राला जवळचा याचा अर्थ राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच त्यामध्ये सहभागी व्हावं का हा असणारा प्रश्न मर्यादित राहू शकतो. कारण राज्यशास्त्र कुठल्या तरी एका विषयाला घेऊन किंवा राजकीय प्रक्रिया कुठल्या तरी एका घटकांचं असणारं समाविष्टीकरण करतं किंवा त्यांच्याचपर्यंत मर्यादित राहता हा भाग आता राहिलेला आहे. म्हणजे सुरुवातीच्या कालखंडांमध्ये ज्यावेळेला कदाचित टोळ्यांचं राज्य असेल त्यावेळेला त्यांची असणारी हुकूमतंत्र असणारी वेगळी असणारी वेगळ्या पद्धतीची होती आणि नंतरच्या कालखंडांमध्ये आपण पाहायला लागतो की धर्मसत्तेचं असणारं वर्चस्व आहे आणि काही कालखंडांमध्ये अर्थसत्तेचं वर्चस्व वाढलेलं आहे ज्याला आपण साम्राज्यवाद म्हणतो, वसाहतवाद म्हणतो, ज्यातनं पहिलं जागतिक महायुद्ध घडलं गेलं, दुसरं जागतिक महायुद्ध घडलं गेलं, तो जसा भूमीच्या बाबतीतील असणारा झगडा आपल्याला दिसतो त्याच पद्धतीनं अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील असणारी बाबी सुद्धा आपल्याला त्यामध्ये अंतर्भूत झालेल्या पाहायला मिळतात जर आपण त्या पातळीवर जाऊन विश्लेषण केलं तर. पण या सगळ्या प्रक्रियांमध्ये राज्यशास्त्राचा भाग लक्षात घेत असताना किंवा राजकीय व्यवस्थांचा भाग लक्षात घेत असताना आम्ही ज्याला कायद्यांचा अभ्यास करतो त्याला कायदे केवळ राजकीय घटक म्हणूनच त्या ठिकाणांमध्ये येतात का तर असं नव्हे, तर समाज जीवनाच्या सगळ्या अंगांना व्यापणारी जी काही भूमिका ती भूमिका आपल्याला त्यामध्ये अंतर्भूत झालेली दिसून येते. आणि मग या पातळीवरचा विचार करत असताना मग या कायद्यांची आपल्याला का गरज भासायला लागते आणि त्याच्या बरोबरीने येणारी जी काही दायित्वपूर्ण व्यवहारांची नीती आहेत त्या संदर्भांमध्ये सुद्धा आपल्याला का महत्वाचं असणारं विवेचन करणं भाग पडलं गेलं त्याचं चित्र आपल्या समोर दिसू लागतं किंवा ते स्पष्ट होऊ लागतं. खर तर आपण मूल्य आणि नीतिगत असणाऱ्या पद्धतीतनं मी भारतीय संविधानाच्या मौलिक अधिकारांकडे आणि त्यातल्या असणाऱ्या कर्तव्यांकडे मी वळण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा प्रयत्न करत असताना एक छोटासा असणारा संदर्भ मला त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा वाटतो आणि मग त्याची थोडी थोडी चिकित्सा करत किंवा त्याच्या अनुषंगातनं तपासणी करत आपण समोर जाऊयात. आपल्या असणाऱ्या निर्धारित वेळेच्या आतमध्ये आपण असणारा आपल्या सेशनला पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. पंचतंत्रांमध्ये फार सुंदरसा असणारा एक उल्लेख आलेला आहे आणि तो उल्लेख असा आहे, तज्जदेकम कुलशार्थ ग्रामशार्थ कुल तज्जेत ग्राम जनपदशार्थ आत्मार्थ पृथ्वी तज्जेत अशा प्रकारची एक ऋचा आलेली आहे, एक उल्लेख आलेला आहे. पंचतंत्रातला हा उल्लेख असं म्हणतो कि कुल के लिए व्यक्ति को, समाज के लिए कुल को, देश के लिए समाज को और आत्मा के लिए सारी दुनिया को छोड़ देना चाहिए. म्हणजे एक प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या आसक्तीतून आपण मुक्त झालो पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या विषय भावना असेल, मनांमधील असणारी वेगवेगळ्या प्रकारची भावतरंग असतील याच्यातनं आपण मुक्त होऊन जगलो पाहिजे अशा प्रकारचा एक आदर्शवाद, अशा प्रकारची एक तात्विक वैचारिक असणारी बैठक आपल्याला पंचतंत्राच्या असणाऱ्या या ऋचामध्ये किंवा त्या श्लोकांमध्ये आपल्याला दिसून येतं. पंचतंत्रांमध्ये आलेलं हे जे स्वरूप आहे ते खरोखर इतकं आदर्शवादी आहे का, तर त्याच्यासाठी मग पुन्हा आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल आणि शोधावं लागेल की खरोखर ही रचना निर्माण करत असताना एका बाजूला आपल्या समोर एक विचार मांडला गेलेला आहे की सर्वसंग परित्याग करून तुम्ही जगलं पाहिजे, कुठल्याही प्रकारची असणारी आसक्ती ठेवल्या गेली नाही पाहिजे. तर मग समाज जीवनाचा विकास, राष्ट्र जीवनाचा विकास, व्यक्ती जीवनाच्या विकासाच्या असणाऱ्या संधी कशा पद्धतीने मग आपल्याला उपलब्ध होऊ शकेल हा एक सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपण हा विचार करत असताना मग ती जी काही मूल्य म्हणून येतात परिघाच्या बाहेर राहण्याची किंवा या सगळ्या असणाऱ्या संसाराच्या त्यागांमधून त्या संसाराच्या बेडीतून मुक्त होण्याची जी काही भावना यामध्ये व्यक्त झालेली आहे
ती भावना म्हणजे खऱ्या अर्थाने मूल्य होय का, हा प्रश्न आपल्या समोर यायला लागतो. मित्रांनो, आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की खरं तर ही जी काही मूल्य आहेत ती सापेक्ष आहेत, ती काही निरपेक्ष नाहीये. आणि सापेक्ष यासाठी म्हणायचे की ती स्थलाप्रमाणे, काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, येणारा जो काही असणारा भविष्य काळ असणार आहे त्या पद्धतीने बदलायला लागतात. आणि तुम्हाला म्हणून सहजपणे लक्षात यायला लागेल किंवा दिसायला लागेल, की भारतीय माणसांना जी काही असणारी मूल्य महत्वाची वाटतात, ती मूल्य जशीच्या तशी युरोपियन माणसाला वाटेल अशा प्रकारचे विचार करता येत नाही. भारताच्या अंतर्गत जरी आपण विचार केला तरी आपल्याला लक्षात येतं, की ज्या जातीगत व्यवस्था उभ्या झालेल्या आहेत, त्यांची सुद्धा स्वतःची एक असणारी मूल्य आहे. आस्था आहेत, श्रद्धा आहे, त्यांच्या परंपरा आहेत, ज्या मूल्यांमधनं ज्या या सगळ्या बाबी मूल्यामधून आपल्याला झळकताना दिसतात. आणि मग आपल्याला लक्षात यायला लागतं, की व्यक्ती म्हणून सुद्धा मूल्य बदलायला लागतात. आणि मग अशा वेळेला ठोकताळे लावत असताना, फूटपट्ट्या लावताना, मोजमाप करताना आपण कुठली मूल्य स्वीकारली पाहिजेत, ज्याच्यामुळे एक आदर्श समाज बनेल, व्यक्ती आदर्श म्हणून तयार व्हायला लागेल आणि सामाजिक रचनांच्या व्यवहारांमध्ये एक नीतिगत असणाऱ्या वर्तनशैलीची निर्मिती व्हायला लागेल. हा सगळा असणारा पट आपल्याला त्या दृष्टिकोनातून दिसायला लागतो. खरं तर 2 असणाऱ्या गोष्टी आपण लक्षात घेऊया, म्हणजे मग आपल्याला लक्षात यायला लागेल. खास करून पाश्चात्य जगतांमध्ये अ, पेय म्हणजे ज्याला आपण असं मद्यपान करणं ज्याला आपण म्हणतो, ते मद्यपान करणं त्यांच्या त्यांच्या देशांमध्ये त्यांच्या संस्कृतीचा म्हणा किंवा त्यांच्या वातावरणाचा एक अनिवार्य असणारा भाग बनला गेलेला आहे. आणि मग त्यांच्याकडचे असणारे कठोर नियमन किंवा त्याच्या बाबतीतले असणारे कायदे तुम्हाला कडक दिसत नाही. किंबहुना धर्मव्यवस्थेचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं, की याचा वापर बाप्तिस्मा देत असताना ख्रिश्चन धर्मांमध्ये केला जातं आणि म्हणून मद्यपानाच्या बाबतीमध्ये निषेधात्मक असणारा व्यवहार आपल्याला त्या ठिकाणांमध्ये दिसत नाही. भारतीय परंपरांचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याकडे 2 बाजू किंवा असणाऱ्या 2 भूमिका दिसायला लागतात. एका बाजूला सरळ पद्धतीने त्याचं समर्थन करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या रीचांचा आधार घेऊन हे मांडल्या गेलेलं आहे, की ही सगळी असणारी बाब त्या सुक्तांमध्ये ज्या काही बाबी आलेल्या त्या सुक्तांमध्ये आपल्याला दिसायला लागतं, की तो आमच्या यज्ञ असणाऱ्या संस्कृतीचा म्हणा की आमच्या परंपरांचाही असणारं मद्य निषेध हा काही भाग राहिला गेलेला नव्हता, तर त्याचं असणारं अर्चन करणं, त्याचा स्वीकार करणं हा सुद्धा एक भाग राहिलेला होता. पण दुसरा भाग फार महत्वाचा आहे, की सामाजिक पातळीवर ज्याला आपण मूल्य म्हणून विचारांमध्ये घेतो, त्याला आपल्या समोरचं आलेलं अलीकडचं उदाहरण आपण पाहायला लागतो, की चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी जशी उठवल्या गेली, त्यावेळेला 2 पद्धतीच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आपल्या समोर आल्या. अनेकांनी चर्चा करत असताना किंवा त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया देत असताना म्हटलं, की अशा प्रकारचा महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय हा अघोरी असणारा निर्णय, चुकीचा निर्णय आहे. खरं तर महसुलाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेणं पुढच्या असणाऱ्या भविष्य पिढीला नष्ट करणार आहे. म्हणजे या ठिकाणच्या सामाजिक मूल्यांमध्ये किंवा मूल्य म्हणून ज्याला आपण विचार करतो त्याला आपल्याला एक बाब पुरेशी स्पष्ट व्हायला लागते. आणि ती बाब मग आपल्याला दिसायला लागतं, की आपल्या असणाऱ्या परंपरांमध्ये किंवा या वातावरणामध्ये मद्यपानाची निषेधाज्ञा आपल्या आपल्या ठिकाणांमध्ये सामाजिक वातावरणात आलेली आहे. आणि मूल्यातला असणारा हा संघर्ष तुम्हाला जागतिक दिसतो. तो संघर्ष केवळ एका देशाच्या पातळीवर किंवा जगभरातल्या पातळीवर समरीतीने काम करताना आपल्याला दिसत नाही. आणि मग त्या असणाऱ्या ठिकाणांमध्ये त्या देशांच्या अनुषंगातून समाज नियमनाची जी गरज भासल्या गेलेली आहे त्याची चर्चा मग महत्वपूर्ण ठरायला लागतं आणि त्यातनं मग संविधान येतं, त्याची कायदे येतात आणि त्याच्या अंमलबजावणीची असणारी एक शास्त्रोक्त पद्धती मग तयार होत असताना आपल्याला दिसायला लागतं. दुसरा भाग फार गमतीशीर आहे आणि तो तुमच्या कदाचित सर्वसामान्य असणाऱ्या जीवनांमध्ये दिसायला लागतो. आपण सहजपणे असं मानतो, की सत्य बोलणे हे एक चांगलं मूल्य आहे. समता बाळगणे हे एक चांगलं मूल्य आहे. किंवा मग आपण असं म्हणायला लागतो, की भेदभाव न करता बंधुत्वाची असणारी भावना असणे हे एक चांगलं मूल्य आहे. प्रामाणिकपणा असणं हा असणारा सगळ्यात चांगला एक भाग आहे. आणि हे प्रामाणिकतेचं मूल्य अ, आपल्या दृष्टिकोनातून असणारी जी नीती-नियमनाची पद्धती आहे, की आपण जे काटेकोर पद्धतीने जी रचना केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर पडलेलं दिसून येईल. प्रामाणिकता म्हणजे ज्याला आपण चोर म्हणतो, दरोडेखोर म्हणतो, माफिया लोक म्हणतो. त्यांच्याही सेक्टरमध्ये प्रामाणिकता हा पहिल्या क्रमांकावरचा विषय आहे. आणि आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकता मात्र हा पहिल्या क्रमांकाचा विषय नाही. म्हणजे ज्या गोष्टीला आपण निषिद्ध मानलेलं आहे, वाईट मानलेलं आहे, चोर आणि दरोडेखोरांची प्रतिमा समाजाचं अधःपतन करणारी या दृष्टिकोनातून आपण लक्षात घेतो. त्यांच्या ठिकाणांमध्ये मात्र मूल्य म्हणून प्रामाणिकतेचं असणारं स्थान पहिलं येतं. पण सर्वसामान्य व्यवहारांमध्ये आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनांमध्ये प्रामाणिकता मात्र हे प्रथम मूल्य म्हणून त्या ठिकाणांमध्ये तयार झालेलं आहे असं आपल्याला दिसत नाही.
आणि म्हणून आपला जो काही संघर्षाचा भाग आहे तो 2 पातळींवर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मूल्यांच्या बाबतीमध्ये किंवा नैतिकतेच्या असणाऱ्या बाबतींमध्ये. आणि हा संघर्ष कसा आहे, तर तो एक पारलौकिक क्षेत्रांमधला संघर्ष आहे आणि दुसरा म्हणजे ऐहिकवादाच्या पातळीवरचा संघर्ष आहे. तुम्ही आम्ही जे सर्वसामान्य पद्धतीने जीवन जगतोय तो ऐहिकवाद आहे, लौकिकवाद आहे. आणि जे आपल्या मृत्यूनंतर आपण ज्याची विचार करतो, ज्याच्या बाबतीमध्ये खूप मनांमध्ये ठोकताळे बांधून व्यवहार आणि वर्तनशैली आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, ते मात्र पारलौकिकतेचं क्षेत्र आहे. कबीरांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कबीरांच्या कदाचित तुम्ही चौपाई ऐकलेल्या असेल, त्यांची दोहे ऐकलेली असेल, तर कदाचित तुम्हाला कळेल की मूल्य म्हणून संत कबीरांच्या असणाऱ्या वचनांमधले दाखले सुद्धा किती फार महत्वपूर्ण आहे. एक दाखला त्यांनी असा दिलेला आहे मांडत असताना, खखा चाहे कोरी मनावे, खसमई छाडी दहू दिशी धावे, खसमई छाडी छिमा हो रहीये, होय नक्की अक्षय पद लहिये. कबीरांचे एक विशेष आहे की कबीरांची जी बीजक नावाचा असणारा जो काही ग्रंथ समोर आला, त्याच्यामध्ये वर्णमालेमध्ये जे काही अक्षर आहेत अ ते ज्ञ पर्यंत, त्या सगळ्या आद्याक्षरांवर आधारित संत कबीरांची असणारी दोहे आलेली आहेत. ती कधी काही जर वेळ मिळाल्या गेली तर वाचली पाहिजे. हे पारलौकिकतेचं असणारं मूल्य मांडत असताना ते म्हणतात की यदि तुम अपना कल्याण चाहते हो तो मन तथा इंद्रियों को वश में कर लीजिए. म्हणजे मगाशी पंचतंत्रांचा विचार करत असताना त्यांनी जसं असं म्हटलेलं होतं की आत्मा के लिए सारी दुनिया छोड़ दीजिए. तसंच कबीर असं म्हणतात की आम्हाला चांगला माणूस म्हणून जगायचं असेल, आम्हाला चांगल्या प्रेरणा निर्माण करायची असतील, आमची आदर्श चांगल्या रीतीने आम्हाला रुजवायची असेल, तर आम्ही आमच्या असणाऱ्या मनाला आणि इंद्रियांवर मात्र नियंत्रण निर्माण केलं पाहिजे. जर आपण हे केलं तर त्यातले दोष दूर होतील आणि आपल्या मनांमध्ये असणारी जी काही वाईट प्रवृत्ती असेल, वाईट शक्ती असेल, जी बुराई ज्याला म्हटल्या गेलेलं असेल, ते मात्र त्याच्यातनं समाप्त व्हायला लागेल. कबीर असं म्हणतात की माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल, तर माणसाच्या मनातील असणारा द्वेष, क्रौर्य आणि हिंसा आहे. म्हणजे या ठिकाणामध्ये बुराई जितकी काही म्हटल्या गेलेली आहे, मोजल्या गेलेली आहे, त्या सगळ्यांना मात्र कबीर शत्रू मानतात. मग या ठिकाणचा विचार करत असताना पुन्हा तुम्हाला एक बाजू लक्षात यायला लागेल आणि ती बाजू अशी आहे की आपण सर्वसामान्य पद्धतीने विचार करतो की मूल्य निर्माण करणं हे म्हणजे रुजवावं लागतं, तुम्हाला आकार द्यावा लागतो, तुमची घडण तयार करावी लागते आणि त्यानंतर ते तयार व्हायला लागतं. म्हणजे कुठलीही सकारात्मक गोष्ट जाणीवपूर्वक तयार करावी लागते, तर कुठलीही निगेटिव्ह गोष्ट ही नकारात्मक पद्धतीने सृष्टीमध्ये अस्तित्वात असते. उदाहरणार्थ हिंसा अस्तित्वात आहे, विषमता अस्तित्वात आहे, द्वेष अस्तित्वांमध्ये आहे, क्रौर्य अस्तित्वांमध्ये आहे, मनावर लागलेली काजही तुम्हाला सहज पद्धतीने निर्माण झालेली आपल्याला दिसायला लागेल. लोभ नावाचा असणारा जे भाग आहे, ज्याला षडीरूप म्हटल्या गेलेलं आहे, वासनेतले असणारे 6 घटक जे मानले गेलेले आहेत, त्याच्यामधला असणारा लोभाचा घटक सुद्धा हा एक प्रकारचा निगेटिव्ह घटक आहे, नकारात्मक आहे. आणि ही सगळी घटक सहज पद्धतीने तुमच्या माझ्या बाजूला वावरताना दिसतात. आम्हाला याच्यावर नियंत्रण निर्माण करायचं आहे. आम्हाला याच्या पलीकडे जाऊन एक चांगला असणारा समाज म्हणून, व्यक्ती म्हणून जर निर्माण करायचं असेल, तर सकारात्मक ऊर्जेकरता किंवा सकारात्मक बाबी करता तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. नकारात्मक बाबींसाठी कुठलेही प्रयत्न करावे लागत नाही. आणि म्हणून सगळा संघर्ष हा मूल्य निर्मितीचा ज्याला आपण पाहतो, त्याला सकारात्मक पद्धतीचा असणारा भाग म्हणून तुमच्या माझ्या समोर येत असताना हे सगळं दिसून येतं. स्वामी विवेकानंदांनी फार सुंदरसं असणारं मूल्यात्मक पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन करत असताना जे दाखले आहेत, कोटेशन्स आहेत, त्याचा आपल्याला तर विचार करता येईल. पण मूल्य म्हणून मांडत असताना ही सगळी लोक जी काही मांडणी करतात, त्याच्या पाठीमागचा असणारा भाव आपण मात्र टिपला पाहिजे आणि लक्षात घेतला पाहिजे. विवेकानंद असं म्हणतात की भारताचा राष्ट्रीय आदर्श जर आम्हाला निर्माण करायचं असेल, तर 2 मूल्य आपण स्वीकारली पाहिजेत किंवा निर्माण केली पाहिजे. एक मूल्य म्हणजे त्यागाची भावना आणि दुसरं मूल्य म्हणजे सेवेची गरज. या देशाला जर सगळ्यात जास्ती जर कुठली गरज असेल, तर त्याग आणि सेवेची, हे स्वामी विवेकानंद नमूद करतात. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे मूल्य हे स्थळाप्रमाणे बदलतात, देशाप्रमाणे बदलतात. अमेरिकेसारख्या देशांमध्ये किंवा युरोपियन देशांमध्ये त्यागाचं भावना ही काही त्यांच्याकडचं सर्वश्रेष्ठ मूल्य नाहीये. सेवेचा भाव हा त्यांच्याकडचा असणारा सर्वश्रेष्ठ मूल्याचा भाग करत नाही. भारताच्या बाबतीमध्ये विवेकानंद आपल्याला मार्गदर्शन करताना म्हणतात की एक आदर्श भारत आम्हाला निर्माण करायचं असेल, या देशातील असणारे चारित्र्य जर आम्हाला निर्माण करायचं असेल,
त्याग आणि सेवा नावाच्या असणारे जी काही मूल्य, ती मूल्य मात्र आम्ही रुजवली पाहिजे. म्हणजे केवळ प्रामाणिकता असणे, त्याच्यानंतर क्रौर्यावर विजय मिळवणे, तुमच्या असणाऱ्या लोभांवर विजय मिळवणे, इथपर्यंतच तुमचा असणारा भाग मर्यादित असायला नको. तर ते निर्माण करण्याकरता तुमच्या मनामध्ये त्यागाची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि त्यागाचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण जर कुठलं असेल, तर कालच आपण शिवस्वराज्य दिन साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय असणाऱ्या रचनेमध्ये, भारतीय असणाऱ्या अवकाशामध्ये सर्वश्रेष्ठ आणि मूर्तिमंत असणाऱ्या त्यागाचं प्रतीक आपण मानतो. सर्व प्रकारच्या असणाऱ्या विषयांवर म्हणा, सर्व प्रकारच्या असणाऱ्या ज्याला आपण मूर्त स्वरूपातील असणाऱ्या मानवाला नियंत्रित करणाऱ्या बाबी आहेत, त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करून रयतेचं राज्य उभं करणारं हे व्यक्तिमत्व म्हणून जगविख्यात यासाठी ठरल्या गेलेलं आहे, कारण ते त्यागाच्या असणाऱ्या आधारांवर उभं आहे. आणि म्हणून त्याग नावाची संकल्पना सगळ्याधिक महत्वपूर्ण ठरल्या गेलेली आहे. विवेकानंदाच्या वैचारिक असणाऱ्या मांडणीतलं हे तत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा भाग आपल्याला दिसायला लागतो तो असा आहे की सेवेचा असणारा भाग. कदाचित तुम्ही जर दो आखे 12 हात नावाचा चित्रपट जर पाहिलेला असेल, तर तो आंधळ्यांवर आणि ते लंगडे अपंग असणाऱ्या लोकांवरचा असणारा चित्रपट आहे. महाराष्ट्रातल्या किर्लोस्कर वाडीमध्ये तो चित्रपट शूट करण्यात आलेला होता. आणि साहिर लुधियानवीने लिहिलेलं गीत फार सेवेच्या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण आहे. त्यातल्या 2 ओळी मी तुम्हाला ऐकवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्या गाण्याचे बोल असे आहेत कि साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना. सेवेचं सगळ्यात मोठं मूर्तिमंत रूप तुम्हाला या कवितेतल्या असणाऱ्या शब्दांमधून व्यक्त होताना दिसून येतं. आणि म्हणून त्याग आणि सेवेचा ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला तुमच्या समोर ज्यावेळेला प्रसंग येतात, त्याला आपल्या भूमिका कशा पद्धतीने राहतात, की आपण वर्तन कसं करतो, त्यातनं मग नीती तत्वाला आकार मिळायला सुरुवात व्हायला लागतं. हा सगळ्यात महत्वाचा असणारा पैलू आपण त्या दृष्टिकोनातून लक्षात घेतला पाहिजे. कोविडच्या महामारीच्या कालखंडामध्ये ही सगळी असणारं एक चित्र आपण पाहिलं. आणि त्यावेळेला 2 प्रकारचे असणारे चित्र भारतीय व्यवस्थेमध्ये आणि जगांमध्ये सुद्धा समोर आले. एका बाजूला आपल्याकडे असणारा अतिरिक्त हिस्सा, सेवेच्या कामासाठी खर्च करणारे लोक, किंवा त्यांच्याकडे नसतानाही कोणाकडनं तरी मागून किंवा दान मागून लोकांपर्यंत पोहोचवणारा, सेवा करणारा वर्ग आपल्याला दिसला. तर दुसऱ्या बाजूला मात्र प्रचंड लूट करणाऱ्यांचा एक वर्ग आपल्याला तयार झालेला दिसला. मग ते ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये असेल, मग ते बेडच्या बाबतीमध्ये असेल, डॉक्टरांनी वसूल केलेली असणारी लूट असेल हॉस्पिटलच्या माध्यमातून, किंवा मग रेमडेसिवीर सारख्या किंवा अन्य असणाऱ्या औषधांच्या बाबतीमध्ये काळ्या बाजाराच्या माध्यमातून वसूल करण्यात आलेला पैसा असेल, किंवा शासन म्हणूनही, सरकार नावाची व्यवस्था म्हणून इतक्या महामारीच्या कालखंडांमध्ये लोकांच्या खिशाला अधिक चणचण देणारी किंवा त्या असणाऱ्या लोकांना अजून ज्याला आपण महागाईच्या असणाऱ्या खाईमध्ये लोटणारी जर बाब आपण लक्षात घेतलेली असेल, तर तेलांचे वाढलेले सर्व प्रकारचे भाव किंवा महागाईच्या बाबतीमध्ये झालेला असणारी वाढ, हे सगळे ज्याला आपण चित्र पाहतो, त्याला 2 चित्र आपल्या समोर आलेली दिसतात. पण मग या ठिकाणांमध्ये सेवेचा असणारा भाग आणि दुसऱ्या बाजूला लुटीचा असणारा भाग, या ठिकाणचं मूल्यमापन करत असताना मात्र सेवा महत्वपूर्ण ठरायला लागते, कारण त्याची नोंद होते. याची माणसांना झळा बसतात, याची नोंद होते. पण माणसं मात्र अशा पद्धतीच्या नकारात्मक असणाऱ्या बाबींवर टीका करत असताना त्यांच्या मनातून संताप व्यक्त करताना आपल्याला दिसतात. तर सेवेच्या क्षेत्रांच्या बाबतीमध्ये त्याला दुवा देणारी किंवा त्याच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करणारी एक आर्त हाक लोकांच्या मनांमधनं बाहेर पडत असताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ही जी मूल्य आहेत, ज्या मूल्यांच्या साठीचा असणारा संघर्ष आपल्याला दिसायला लागतो, ती जाणीवपूर्वक समाज मनाच्या मनांमध्ये निर्माण करण्याचा एक प्रयत्न किंवा धारिष्ट किंवा धाडस त्या तत्कालीन असणाऱ्या समाज व्यवस्थेतल्या लोकांना करणं, त्या दृष्टिकोनातही महत्वाचं ठरलेलं आहे. गांधींनी सत्याची संकल्पना मांडली, एक महत्वाचं असणारं मूल्य दिलं, की आम्ही खरं तर म्हणजे ईश्वर सत्य या संकल्पनेच्या ऐवजी सत्यच ईश्वर या असणाऱ्या पातळीवर आणून त्यांनी सत्याचा मागोवा घेण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे, ती सत्याची असणारी घोडदौड किंवा सत्य प्राप्तीचा असणारा विचार जो माणसाच्या मनांमध्ये निर्माण होतो, मग तो निर्माण होत असताना आपल्याला शोधणं क्रमप्राप्त ठरतं की शेवटी सत्य म्हणजे नेमकं काय. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये फार सुंदरसं वर्णन आलेलं आहे. आणि बुद्ध तत्वज्ञानातील असणारी शब्द फार महत्वाची आहे. त्यातला एक शब्द असा आहे की सत्याचं वर्णन करत असताना बुद्ध असं म्हणतात की जे नष्ट होतं, जे नामशेष होतं, ते सत्य होय. म्हणजे जे आपल्याला
पाहता येऊ शकतं, ज्याच्यावर विचार करता येऊ शकतं, ज्याच्यावर चर्चा करता येऊ शकतं, अशा प्रकारचा असणारा भाग म्हणजे सत्य होय. तर मग या सत्याचा पाठलाग करत असताना माणसाने आपल्या आदर्शवत आचरणाला, वर्तन शैलीला, ज्याला आपण नीती म्हणतो, त्याचा जर असणारा भाग आपण एक प्रकारे त्याला पुश करणारा म्हणा किंवा त्याला पुढे नेणाऱ्या पद्धतीने आपण निर्माण केला, तर कदाचित नीतिगत असणाऱ्या माध्यमातनं, अंमलबजावणीच्या असणाऱ्या क्षेत्रातनं आपल्याला एक आदर्शवत असणाऱ्या समाजाची उभारणी त्यातनं करता येऊ शकतं. हा एक महत्वाचा असणारा भाग आपल्याला दिसेल. बुद्धाचा दुसरा असणारा शब्द फार महत्वाचा, आणि बुद्ध असं म्हणतात की संस्कार हे क्षय आहेत, ते नामशेष होणार आहेत, नष्ट होणार आहेत, आणि म्हणून ते संस्कार जसेच्या तसे चिरकाल राहतील. या पद्धतीचा मागोवा न घेता किंवा त्याच्या मागे न लागता नव्या संस्काराचं किंवा संस्काराची नव्याने उजळणी करण्याची गरज ते प्रतिपादन करताना दिसतात. म्हणजे आपण असं म्हणायला लागतो की असंस्कार हा नीतिमूल्याचा भाग होऊ शकत नाही, पण संस्कारी घटक हा नीतिमूल्याचा भाग होऊ शकतो. पण संस्कार कोणाचे, कसे आणि कसे असावेत या पद्धतीचा ज्याला आपण मागोवा घेतो, त्याला मग मात्र आपल्याला दिसायला लागते की संस्कार म्हणत असताना त्याची एक म्हणजे ज्याला आपण म्हणूया की चौकटीबद्ध असणारी एक व्याख्या, चौकटीमध्ये असणारं त्याचं असणारं स्वरूप आपल्याला सहज पद्धतीने सर्वव्यापी अनुषंगातून आपण निर्माण करू शकत नाही. त्याच्या असणाऱ्या व्याख्याही तुम्हाला मग वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या स्थितीमध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण करण्याची गरज भासायला लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूल्यांचा विचार मांडत असताना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा विचार मांडलेला आहे. पहिल्याच दिवशीच्या असणाऱ्या व्याख्यानांमध्ये ही संदर्भ येत असताना त्यांनी फार सुंदर रीतीने मांडलेलं होतं. आणि गायधनी सर म्हणत असताना म्हणाले की हा न्यायाचा असणारा भाग आहे. खरं तर मूल्य म्हणून येत असताना न्याय महत्वाचा पार्ट आहे. आणि मग न्यायाच्या मागे किंवा न्यायामध्ये अंतर्भूत असणारे हे घटक ज्या पद्धतीने विकसित व्हायला लागतील, त्यातनं असणारं राष्ट्र म्हणा किंवा राज्य म्हणा किंवा समूह म्हणा, त्याच्या विकासाची असणारी प्रक्रिया मग सहज पद्धतीने विकसित व्हायला लागेल. हा त्याच्यातील असणारा महत्वाचा पार्ट आहे. आणि म्हणून आपण मूल्यांचा विचार करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की मूल्य खरं तर आपल्या असणाऱ्या आस्थेतनं, श्रद्धेमधनं आलेलं आहे. त्याला आमच्या वर्तनाची जर जोड मिळाल्या गेली, तर मग तुम्हाला सामाजिक जीवनांमध्ये, राष्ट्रीय जीवनांमध्ये त्या पद्धतीने त्याचं असणारं स्वरूप आणण्याकरता, त्याला अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सहज पद्धतीने कृती करता येऊ शकतं. आणि म्हणून या पद्धतीतला असणारा संदर्भ लक्षात घेत असताना आम्ही एक बाजू लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला अधिकारांच्या अनुषंगातून आणि कर्तव्याच्या अनुषंगातून आपल्याला त्याचं चित्र सहज रीतीने स्पष्ट करता येईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे की सकारात्मक पद्धती माणसांमध्ये रुजवाव्या लागतात, आणि म्हणून हे रुजवण्याकरिताच वेगवेगळ्या पद्धतीतील तत्वज्ञान आकारास आलेलं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. डॉक्टर आंबेडकरांचंच असणारं एक कोट पुन्हा मी तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे त्यातनं तुम्हाला लक्षात येईल, ज्याला नीतिगत असणाऱ्या पद्धतीतनं ते मांडणी करताना असं म्हणतात की प्रत्येक माणसाला जीवनविषयक एक तत्वज्ञान असलं पाहिजे, ते असायला हवं. डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेल्या असणाऱ्या वचनांमधला भावार्थ किती महत्वाचा आहे लक्षात घ्या. ते असं म्हणतात की याचं कारण काय, तर प्रत्येकाला स्वतःच्या वर्तनाचं मोजमाप करावयाचं असेल तर जीवनविषयक तत्वज्ञान असलं पाहिजे. आणि जीवनविषयक असणारं तत्वज्ञान तुमच्या वर्तनाची फुटपट्टी होय, मोजपट्टी होय, या असणाऱ्या शब्दांमध्ये त्यांनी एक सार्थ वर्णन डॉक्टर आंबेडकरांच्या तत्वज्ञान विषयक चिंतनांमध्ये आपल्याला दिसून येतं. भारताची परंपरा लक्षात घेत असताना ती एक फार मोठी आणि ज्याला आपण अशी म्हणूया दीर्घ असणारी परंपरा आहे. आणि या दीर्घ परंपरेमध्ये सातत्याने जो विचार मांडला गेलेला आहे, तो विचार मांडत असताना नीतीवर भर देण्यात आलेला आहे. डॉक्टर आंबेडकर मात्र एका गोष्टीचा प्रतिवाद करत असताना असं म्हणतात की धर्म काही नीती होऊ शकत नाही, पण नीतीला मात्र धर्म मानता येऊ शकतो. कारण धर्मामध्ये आलेलं अवडंबर असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या कुप्रथा असतील, परंपरा असतील, विषमतेचं असणारं स्वरूप असेल, कोणाला तरी ताज्य ठरवणं आणि कोणाला तरी त्या सामावून घेण्याची असणारी पद्धती असेल, या पद्धती धर्म ज्या पद्धतीने विचारांमध्ये घेतात आणि स्वतःला बदलाच्या प्रक्रियेमध्ये आणत नाही, म्हणजे जणू काही ईश्वराने प्रमाणभूत पद्धतीने ते आखीव आणि रेखीव पद्धतीने सर्वसामान्यांसमोर ठेवलेला आहे, अशा पद्धतीचा जो विचार केला जातोय त्याला मात्र डॉक्टर आंबेडकर प्रतिवाद करताना दिसतात. आणि म्हणून नीती नामक असणारं स्वरूप हे परिवर्तनशील असतं, ते बदलणाऱ्या परिस्थितीला जुळवून घेणारं असतं, आणि जुने जे काही दोष असेल ते दोष काढून टाकून नव्या असणाऱ्या वर्तनशैलीचा आगाज करणारं किंवा त्याचं स्वरूप सामावून घेणारी बाब असते. हे त्या दृष्टिकोनातून जर आपण लक्षात घेतलं तर मानवी जीवनाकरता जीवनविषयक तत्वज्ञानाची किती मोठी गरज आहे हे डॉक्टर आंबेडकरांनी नमूद केलेलं असणारं स्वरूप मग आपल्याला लक्षात यायला लागतं.
त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना आम्हाला पारलौकिकतेची चर्चा थोडीशी बाजूला ठेवायची, ऐहिकवादांची चर्चा करायची, म्हणजे मग भारतीय संविधानातील असणाऱ्या मूलभूत अधिकारांचा आणि कर्तव्यांचा मागोवा घेणं मग आपल्याला शक्य होऊ शकेल. म्हणजे पहिला टप्पा जो आपण बघितलेला आहे, त्या टप्प्यांचा विचार करत असताना माणसाला सामाजिक मूल्यांची गरज म्हणा किंवा नीतिमूल्यांची गरज का भासल्या गेलेली आहे, याची चर्चा ज्या वेळेला करतो त्याला आपण असं म्हणायला लागतो की एक विशुद्ध समाज, एक विशुद्ध असणारं राज्य, विशुद्ध असणारं राष्ट्र, त्या विशुद्ध असणारी वैश्विक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला आपण सामाजिक मूल्य आणि नीतिगत व्यवस्थेचा विचार करायला लागतो, की त्यावेळेला नागरिकांच्या मानवी हक्कांशी जुळायला लागतात, त्याच्या अधिकारांना प्रतिष्ठित करणारी ठरतात. आणि मग या मूल्यांना घेऊन ज्या वेळेला आपण कायद्यांमध्ये त्याचा असणारा भाग अंतर्गत आणण्याचा प्रयत्न करतो, त्याला चौकटबद्ध असणारी एक आखणी देण्याचा प्रयत्न करतो, विशिष्ट असणाऱ्या तरतुदीला आपण एक घटनात्मक आकार देत असताना संरक्षणाची कळी उभी करतो, त्यावेळेला त्याचं मूल्य आपोआप वाढलेलं आपल्याला दिसून येतं. पण हे सगळी चर्चा करत असताना दोन भाग पुन्हा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात, ज्या अधिकारांच्या आणि एकूणच तत्वज्ञानाच्या पातळीवर पाहत असताना. पहिला संदर्भ थोडासा अलीकडचा आपण घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की थॉमस हॉब्स असेल, जॉन लॉक असेल किंवा जीन जॅक रूसो असेल, ही सगळी 16 ते 18व्या शतकाच्या कालखंडामध्ये झालेली विचारवंत यांनी एक सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला, ज्याला आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी म्हणतो. आणि थॉमस हॉब्स असा म्हणाला होता की माणसं मुळातूनच लबाड असतात, स्वार्थी असतात, भित्रे पण असतात आणि इतरांवर नियंत्रण पण गाजवणारे असतात. माणसाचा हा जो स्वार्थीपणा आहे, लोभीपणा आहे किंवा दांभिकपणा आहे, या असणाऱ्या दांभिकपणाला, लोभीपणाला, स्वार्थीपणाला जर आपल्याला मोडीत काढायचं असेल, तर मात्र एक समाज व्यवस्था चांगली निर्माण झाली पाहिजे आणि एक समाज नियमनाचे व्यवहार, समाज नियमनाचा कायदा अस्तित्वात आला पाहिजे, अशा प्रकारचा विचार थॉमस हॉब्स मांडतोय. इथे तुम्हाला कायद्याच्या प्रारूपाची असणारी स्थिती बदललेली दिसून येईल. म्हणजे तोपर्यंतचा विचार करत असताना खास करून धार्मिक रीतिरिवाजांच्या माध्यमातून आलेला विचार किंवा त्या संहितेच्या माध्यमातून आलेलं तत्वज्ञान हे सामाजिक गती व्यवहाराचं, सामाजिक नीतिनियमांचा असणारा भाग ठरला गेलेला होता, त्या वर्तनशैलीचा भाग ठरला गेलेला होता, जी वर्तनशैली काही मोजक्या लोकांसाठी महत्वाची होती, त्या लाभदायी होती, सर्वसामान्य असणाऱ्या वर्गांसाठी मात्र लाभदायी नव्हती. म्हणजे इथे तुम्हाला घटनात्मक असणाऱ्या कायद्यांच्या प्रारूपांचा विचार करत असताना संविधानिक व्यवस्थेचं तत्व का महत्वाचं ठरतं, याचं प्रारूप तुम्हाला त्या ठिकाणांमध्ये लक्षात यायला लागेल. हा भाग मांडत असताना लॉक पण त्याच पद्धतीने विचार करताना म्हणाला की जोपर्यंत व्यक्ती व्यक्तीमध्ये आणि व्यक्ती आणि समाजांमध्ये करार होणार नाही आणि त्यातनं एक नवी समाज व्यवस्था आपण जन्माला घालणार नाही, तोपर्यंत एक आदर्शवत असणाऱ्या समाज व्यवस्थेचा आणि समाज नियमनांचा असणारा भाग आपल्याला निर्माण करता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की युरोपांमध्ये असो वा भारतांमध्ये असो, की सर्वसामान्य माणसांसमोर असणारी जी मूल्य आलेली होती, मग ती प्रामाणिकतेची असेल, लोभापासून वंचित होण्याची असेल, स्वतःचा स्वार्थ नाकारण्याची असेल, त्यागाची भूमिका घेणारी असेल, सेवेचा भाग निर्माण करणारी असेल, त्यापासून माणसं हळूहळू दूर जायला लागलेली आहेत. आणि अशा वेळेला या दूर गेलेल्या माणसांना जर आम्हाला एकत्रित आणायचं असेल, तर समाज नियमनांचा व्यवहार करणारी आम्ही यंत्रणा उभी केली पाहिजे, हा जॉन लॉकचा विचार मांडला गेलाय. त्यातनं स्वातंत्र्याचा असणारा विचार नंतरच्या कालखंडांमध्ये समोर आला आणि त्यातनं स्वातंत्र्याची परिभाषा अधिक विस्तृत पद्धतीने प्रगट व्हायला लागलेली आपल्याला दिसून येतं. जीन जॅक रूसोचं असणारं तत्वज्ञान फार महत्वाचं आहे, ज्याला फ्रेंच राजक्रांतीला बळ मिळालं गेलं. तो असं म्हणाला की कधी काही कोणत्या तरी कालखंडांमध्ये ज्याला नैसर्गिक असणारे अधिकार माणसाला मिळाल्या गेलेले होते, त्यावेळेच्या कालखंडांमध्ये कदाचित सर्व असणारी स्थिती खूप चांगली असेल. माणसं, तो असं म्हणतो की स्वर्गतुल्य असणारी पद्धती त्या कालखंडांमध्ये अस्तित्वात होती. पण नंतरच्या काळांमध्ये हा म्हणतो त्या प्रमाणांमध्ये माणसाच्या मनांमध्ये सुद्धा विकार उत्पन्न व्हायला लागले, स्वार्थ यायला लागला, दांभिकपणा यायला लागला आणि या दांभिकपणातून मग मात्र समाजाची असणारी घडी, त्या व्यक्तीची घडी विस्कटित व्हायला लागली आणि मग नव्या व्यवस्थेची गरज मात्र भासायला लागली, ज्यातनं नवे असणारे राजकीय परिमाण सामोरे यायला लागले. आपण इसवी सन पूर्व कालखंडातलाही जर विचार करायला लागलो, म्हणजे ही सगळी विचारवंत अलीकडच्या कालखंडातली मांडणी करतात, पण प्राचीन कालखंडांमधलाही भाग लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की जगाच्या इतिहासांमध्ये इसवी सन पूर्व म्हणजे इसवी सन पूर्वचा कालखंड जर आपण अभ्यासला आणि ग्रीकाची एकूणच राजकीय वर्तनशैली अभ्यासण्याचा प्रयत्न केला,
कारण ज्याचे दस्तावेज उपलब्ध आहे त्याची चर्चा आपण अधिक प्रमाणीकरण पद्धतीने करणं मग महत्वाचं ठरायला लागतं. त्यात आपल्याला लक्षात येतं की ग्रीकांच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सामाजिक व्यवहारांना कायद्यांच्या कक्षेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, नवे कायदे बनवल्या गेलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की अरिस्टॉटल ज्याला पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिखाण करतोय, त्याला त्यांनी तत्कालीन कालखंडातल्या जवळपास 158 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि मग राज्याच्या वर्गीकरणाचं एक सूत्र त्यांनी मग आपल्या समोर ठेवलं. म्हणजे राज्य घटनात्मक असणारी बाब काही अलीकडची बाब नाहीये. ती इसवी सन पूर्व कालखंडातील असणारा भाग आपल्याला दिसतो, की ज्या काळामध्ये मानवी समाजाचा उदय किंवा त्याचा उत्क्रांत होत होत एक स्थिर स्थावर असणाऱ्या समाज व्यवस्थेची निर्मिती व्हायला लागली आणि या समाज निर्मितीच्या व्यवस्थेतनं एका राजकीय व्यवस्थेचं आविष्करण होत आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग कायद्यांची गरज का भासते याचं एक छोटस असणार एक उदाहरण मग तुम्हाला तुमच्या समोर ठेवता येईल, जे खास करून मानवी हक्कांचा भाग लक्षात घेत असताना एम एच्या असणाऱ्या द्वितीय वर्गाच्या विद्यार्थ्यांसमोर ठेवलेला होता. ग्रीकांमधला सोफिक्लिस नावाचा एक सुप्रसिद्ध विचारवंत झाला आणि या सोफिक्लिसनं अँटोगॉन नावाचं असणारं एक नाटक लिहिलेलं आहे. या अँटोगॉनच्या नाटकांमध्ये ज्या काही चित्रकृती येतात किंवा त्याच्यामध्ये असणारी जी पात्र आलेली आहेत त्या पात्रातील असणारा एक छोटासा संवाद तुमच्या समोर ठेवतात, की त्याचं असणारे एक स्वरूप मला तुमच्या समोर ठेवता येईल, म्हणजे मग कायद्याचं असणारी स्थान किंवा कायद्याचं महत्व आपल्याला जाणवायला लागेल. अँटिगॉन व जे नाटक लिहिल्या गेलेलं आहे ती पॉलिक्लिसची बहीण आहे. क्रेयान नावाचा जो राजा होता त्या ग्रीकांमधला, त्या क्रेयान नावाच्या राजाने घोषणा केली की पॉलिक्लिस हा देशद्रोही आहे आणि म्हणून त्यांनी देशद्रोह केलेला असल्यामुळे त्याची हत्या करण्यात यावी आणि त्याची हत्या करून म्हणजे त्याला मृत्यूदंड देण्यात येऊन त्याचं शरीर हे गिधाडांना खाण्यासाठी मोकळं सोडण्यात यावं. ती राजाज्ञा आहेत, आदेश आहेत आणि मग तशा प्रकारचं पालन करण्यात आलं. अँटागोन जी आहे पॉलिक्लिसची बहीण, ती ती मात्र याच्यावर संतापली आणि ती म्हणाली की राजाला त्याला मृत्यूदंड देण्याचा कदाचित अधिकार असेल, पण त्याचं शरीर असं गिधाडांसाठी किंवा जनावरांना खाण्याकरता मोकळं सोडून देणं या प्रकारची कृती मात्र अनुचित आहे. राहिला प्रश्न देशद्रोहाचा, तर देशद्रोही आहे अथवा नाही हे राजाच्या इच्छेवर ठरू शकत नाही आणि म्हणून तिने एक त्या ठिकाणांमध्ये आपला संघर्ष किंवा झगडा उभा करत असताना असं राजाला ठणकावून सांगताना ती असं म्हणते की राजा तुझ्या कायद्यापेक्षा सुद्धा एक वरचा कायदा सुद्धा आहे, ज्याला ती ईश्वराचा कायदा म्हणते आणि या ईश्वराच्या दरबारांमध्येच न्याय होईल की खरं तर तुझं खरं आहे की पॉलिक्लिस हा खऱ्या अर्थाने खरा होता. पण अँटिगोन तिथपर्यंतच थांबत नाही. अँटिगोन त्या आपल्या भावाच्या असणाऱ्या मृतदेहाचा शोध घेते आणि शोध घेऊन ते असणारं शव परत आणतं आणि शव परत आणून त्याला सन्मानजनक पद्धतीने मात्र त्याला रिसर पद्धतीने दफन केल्या जातं. ज्याला क्रेयान या राजाला ही गोष्ट कळते की अँटिगोननी अशी कृती केलेली आहे, तर तिला पकडण्याचा आदेश दिला जातो आणि राजाच्या समोर उभं केल्या जातं. त्यावेळेचा त्या दोघांमधला जो संवाद आहे त्या संवादाचं स्वरूप दोघांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. ती असं म्हणते आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे की माझ्या भावावर लावण्यात आलेल्या आरोपांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा तुला अधिकार आहे, पण मात्र तो देशद्रोही आहे या नावाखाली त्याचं शरीर असं उघड्यावर टाकून त्याला नोचण्याकरिता गिधाडांकरिता किंवा जनावरांकरिता मुक्त करणं हा मात्र अनुचित व्यवहार आहे. हा जो नैसर्गिक अधिकारांचा नियम आलेला आहे, नैसर्गिक असणाऱ्या कायद्यांचा असणारा जो भाग आलेला आहे तो मग घटनात्मक असणाऱ्या व्यवस्थेचा भाग म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या देशांनी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतं. आणि मग आजच्या पातळीवर चर्चा करत असताना आपण असं म्हणू शकतो की भारतीय संविधानांमध्ये सुद्धा आलेला सन्मानजनक जो अधिकार आहे त्या अधिकाराचं चित्र मग आपल्याला दिसायला लागतं. खास करून 1407च्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकार आला, ज्याला आपण हेबियस कार्पस म्हणतो. आणि हेबियस कार्पस जो मांडला गेला तो असा होता की माझं शरीर किंवा माझ्या नातेवाईकांचं असणारं शरीर, माझ्या आप्तांचं असणारं शरीर आम्हाला परत मिळालं पाहिजे, ते जिवंत असो वा मृत असो. आणि भारतीय संविधानांमध्ये घटनेचं जे 32वं कलम आलेलं आहे ते कलम मग तुम्हाला त्या दृष्टिकोनातून महत्वाचं दिसायला लागतं. म्हणजे इसवी सन पूर्व 2500 म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी सोफिक्लिस जी मांडणी करतोय अँटिगोनच्या असणाऱ्या मुखातनं किंवा त्या असणाऱ्या नाटकांच्या माध्यमातून, त्या नाटकाचा असणारा संदर्भ तुम्हाला घटनात्मक असणाऱ्या पद्धतींमध्ये प्रतिबिंबित झालेला दिसतो. ही सगळी रचना सामाजिक रचनेच्या अनुषंगातून राजकीय व्यवहारांमध्ये बदललेली जी निदर्शक आहेत त्या दृष्टिकोनातून महत्वाची असल्याचं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून हा जो काही टप्पा आहे किंवा त्याची वाटचाल आहे किंवा त्याची परिवर्तनशीलतेचा असणारा हा भाग जो आपल्या डोळ्यासमोर उभा झालेला आपल्याला दिसतो, त्याचं कारण आपल्याला दिसायला लागतं
की खरं तर समाज नियमांच्या व्यवहारांपासून किंवा धर्म नियमनांच्या व्यवहारांपासून राजकीय व्यवहारांपर्यंत आलेला असणारा एक त्याची असणारी वाटचाल ही संघटित असणाऱ्या सक्षम समाजाच्या, सुदृढ समाजाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा भाग ठरला गेलेली आहे. आपण असं बघतोय की भारतीय संविधानाचा विचार करत असताना की तुम्हा आम्हाला जे काही मौलिक अधिकार दिले गेलेले आहेत, ते अधिकार जे आहेत घटनेमध्ये आलेले, ती सुरुवातीच्या कालखंडामध्ये 7 अधिकार होती, ती सध्याच्या कालखंडामध्ये 6 अधिकारापर्यंत मर्यादित राहिलेली आहे. 44 ही जी घटना दुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आली, त्या घटना दुरुस्तीमध्ये मात्र हा अधिकार निरसित करण्यात आला, स्थगित करण्यात आला, संपवण्यात आला. याचा अर्थ असा नव्हे की तो पूर्णपणे नष्ट झालेला, तो अस्तित्वात आहे पण स्थगित आहे. भारतीय संविधानाच्या मूळ असणाऱ्या रचनेमध्ये एकूण 7 अधिकारांचा समावेश होता. त्यातला एक अधिकार मात्र स्थगित आहे आणि म्हणून अधिकारांची संख्या तुम्हाला 6 दिसते. भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये आणि घटना मध्ये भारतीय नागरिकांना प्राप्त असणाऱ्या मूलभूत अधिकारांची चर्चा करण्यात आलेली आहे आणि ते अधिकार समाविष्ट करण्यात आलेले आहेत. एक बाब मित्रांनो आपण लक्षात घेतली पाहिजे की भारताच्या संविधानांमध्ये आलेले मूलभूत अधिकार आणि जगातल्या घटनेमध्ये असणारे मूलभूत अधिकार याच्यामध्ये एक अंतर आहे. आणि या अंतरांचा विचार करत असताना आपण एक बाजू म्हणा किंवा एक स्वरूप दुसऱ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नागरिकांना प्राप्त असणारे अधिकार जगातल्या सगळ्या देशांमध्ये सारखे आहेत का. पहिल्या प्रश्नांची चर्चा आपण करूया की घटनेची गरज का भासते आणि घटना नेमकं आम्हाला कुठल्या पद्धतीच्या हक्कांना सोपवण्याचा प्रयत्न करते. घटना त्याच देशांना लागू आहे की जे देश स्वतंत्र आहेत, सार्वभौम आहेत, ज्याच्यावर कुठल्याही देशाचं नियंत्रण नाही, जी स्वतःची असणारी अंतर्गत रचना निर्माण करू शकतात आणि स्वतःचा बाह्यंतर्गत व्यवहार सुद्धा करू शकतात. या ठिकाणांमध्ये लागू होणारं तत्व हे घटनात्मक पद्धतीने आलेलं आहे. इंग्लंडला जरी अलिखित घटना असली तरी ते एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. दुसरा प्रश्न आहे की घटनेमध्ये समाविष्ट असणारे अधिकार हे नागरिकांच्या उन्नयनाच्या दृष्टिकोनातून आहे, ज्याला व्हॅल्यूज आहेत, ज्याला मॉरल पण म्हटल्या गेलेलं आहे. त्याचा विचार करत असताना आपण पाहूया. पण पहिल्यांदा मात्र आपण एक समजून घेतलं पाहिजे की घटनेत असणारे मूलभूत अधिकार हे खऱ्या अर्थाने जर कशा पद्धतीचे असेल तर ते मूल्यात्मक आहे आणि कर्तव्य मात्र हे जर कसं असेल तर ते नीतिमत्तात्मक आहेत किंवा नीतिगत आहेत. ज्याला आपण वेगळ्या परिभाषेमध्ये मांडत असताना एक क्षेत्र हे हक्कांचं असणारं क्षेत्र हे तुमच्या वापरांच्या बाबतीमध्ये आहे, दुसरं असणारं क्षेत्र हे अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये मांडल्या गेलेलं आहे. तो असणारा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मग आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची गरज का भासते त्याची चर्चा करता येईल. त्याच्या सुरुवातीला विचार करत असताना मी असं म्हणेन की भारतीय नागरिकांना प्राप्त असणारे अधिकार आणि अमेरिकेच्या नागरिकांना प्राप्त असणाऱ्या अधिकारांमध्ये तुम्हाला अंतर दिसायला लागेल. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये 10 मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारताच्या संविधानामध्ये 7 मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला, ज्यातला एक अधिकार हा निरसित करण्यात आलेला आहे. अमेरिकेतल्या नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे. मग हा मूलभूत अधिकार ठरू शकतो का? तर हा मूलभूत अधिकार ठरू शकत नाही. पण अमेरिकेने मात्र आपल्या नागरिकांच्या संरक्षणाकरिता त्याला मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करून घेतलं. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा परवा चर्चा करत असताना मी म्हटलेलं होतं की अमेरिकेची लोकसंख्या 32 कोटी आहे आणि अमेरिकेमध्ये शस्त्र असणारे बाळगणाऱ्यांची संख्या मात्र 39 कोटी इतकी आहे. इतकी शस्त्र विकल्या गेलेली आहे. ही अधिकृत आकडेवारी, अनधिकृत आकडेवारीचा आपण विचार करू शकत नाही. भारतीय नागरिकांना मात्र हा अधिकार देण्यात आलेला नाहीये आणि म्हणून मूलभूत अधिकारांचं स्वरूप आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. लास्कीनी फार सुंदर वर्णन केलं आणि तो असं म्हणाला होता की मूलभूत अधिकार म्हणत असताना आम्हाला कशाला म्हणायचे आहेत फंडामेंटल राईट्स. तर तो असं म्हणतो की माणसाच्या विकासाला आवश्यक असणारे जे अधिकार आहेत ते अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार, मौलिक अधिकार, इट इज द फंडामेंटल राईट्स. आणि लास्की ज्या गोष्टींचा उल्लेख करतोय त्या समग्र असणाऱ्या बाबी मला भारताच्या संविधानामध्ये समाविष्ट झालेल्या दिसतात. मूलभूत अधिकारांवर ज्याला भारताच्या संविधानामध्ये चर्चा सुरू होती त्याला फार गरमागरमी झालेली आहे. त्याच्यावर प्रचंड असणारे वादविवाद झडलेले, चर्चा झालेल्या आणि त्या चर्चेमध्ये असं मग शेवटी असणारे अनेक जे अधिकार मांडण्यात गेले होते की हेही हक्क असले पाहिजेत, तेही हक्क असले पाहिजेत, अशाही पद्धतीतले हक्क असले पाहिजेत, त्या सगळ्यांना मिनिमाइज करत 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 7 अधिकारांपर्यंत आपण असणारा तो सगळ्या अधिकार क्षेत्रांचा भाग नमूद केलेला आहे. पण हे करत असताना आपण त्यातनं समता साधली, स्वातंत्र्याच्या असणाऱ्या भावनेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला,
बंधुता प्रवर्धित करण्याचा आपण त्यातनं प्रयत्न केलेला आहे आणि विषमतेला गाडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती फार महत्वपूर्ण असणारी बाजू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय असणाऱ्या संविधानकर्त्यांचे अभ्यासक असो, विद्यार्थी असो किंवा संशोधक असो, आपण सगळे खरे तर विद्यार्थी आहेत. त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की भारतीय संविधानात आलेले जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्या संरक्षणाची हमी मात्र घटनेच्या 13व्या कलमांमध्ये दिलेली आहे. म्हणजे घटना कलम 12 ते 35 मध्ये जी मांडणी आहे त्याच्यामध्ये घटना कलम 12 ही त्याची व्याख्या स्पष्ट करणारी आहे आणि घटना कलम 13 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की या मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत ज्या बाबी मांडल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर कुठाराघात करण्याचा अधिकार, त्याला नष्ट करण्याचा अधिकार, संपवण्याचा अधिकार कोणालाही असणार नाही आणि याचं सगळं दायित्व मात्र न्यायपालिकांवर सोपवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला केशवानंद भारतीचा असणारा खटला गाजला गेला त्यावेळेला केशवानंद भारतीच्या खटल्यांमध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की नागरिकांच्या मौलिक अधिकारांना संसदेला हात घालता येणार नाही, संसद रद्दबातल ठरू शकत नाही. 1971च्या कालखंडामध्ये आलेला हा निर्णय त्या पद्धतीतला असणारा सर्वोच्च न्यायालयाची भूमिका जर आपण अभ्यासली तर आपल्याला त्याचं महत्व विशद होत असताना दिसून येईल. जी अधिकार मांडल्या गेलेली आहेत ती खरं तर समतेच्या प्रवासामध्ये, व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या प्रवासामध्ये आणि सामाजिक न्याय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सुद्धा उभं करण्याच्या अनुषंगातून आपल्याला हे मूलभूत अधिकार फार महत्वपूर्ण दिसायला लागतात. आम्ही कायद्यापुढची समता निर्माण केलेली आहे, भेदभावाला तिलांजली देण्याचा प्रयत्न केलेला आहे, गुणवत्तेच्या आधारांवर समान संधीच असणारं स्वरूप तुमच्या समोर ठेवल्या गेलेलं आहे, अस्पृश्यता निर्मूलनाचं तत्व फार प्रभावीपणे आपण मांडलेलं आहे आणि सप्त स्वातंत्र्याचा विचार देत 7 प्रकारचे स्वातंत्र्य देत आपण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करण्याचा, उजागर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद पण या बाबतीमध्ये दिले पाहिजेत की ज्या वेळेला भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्याच्यावर कुठाराघात करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग कुठल्याही सरकारांनी का असेना त्या असणाऱ्या सरकारांची असणारी जी एकंदरीत नियंत्रणात्मक स्थिती असेल, सरकारांचं असणारी जी वर्तनशैली असेल त्याला मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे सगळ्या सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचला म्हणा त्या सरन्यायाधीशांना शक्य झालेलं असं मला म्हणता येणार, आपण म्हणू पण शकत नाही, पण बऱ्यापैकी सर्वोच्च न्यायालयाने त्याची बूज राखण्याचा प्रयत्न केलेला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अलीकडचे 2 निर्णय फार महत्वाचे आहेत. या बाबतीतला ज्याला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. एक म्हणजे पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, तो एक महत्वाचा असणारा निर्णय आपल्याला म्हणून दिसून येतो. आणि दुसरं म्हणजे सरकारची असणारी महामारीच्या काळामध्ये एक स्थान म्हणा किंवा त्याच्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला पुढाकार हा बाबी फार महत्वपूर्ण म्हणून आपल्याला लक्षात येते. आणि या ऐतिहासिक मूल्यांचा ज्याला आपण विचार करतो त्याला आपल्याला मग लक्षात येऊ शकेल की भारतीय संविधानांमध्ये आलेल्या मूलभूत अधिकारांना एक्सपान्शन करणं, त्याचा विस्तार करण्याचं एक दायित्व सर्वोच्च न्यायालयाने फार चांगल्या रीतीने निर्माण केलं, निभवलेलं आहे आणि ज्यामध्ये न्यायमूर्ती HR खन्ना आणि न्यायमूर्ती कृष्णा अय्यर त्या माजी न्यायमूर्ती असणारे चंद्रचूड यांचा मात्र आपण उल्लेख करू शकतो. या वेगवेगळ्या असणाऱ्या न्यायाधीशांनी त्यांच्या समोर आलेली जी काही खटले असतील त्या खटल्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या मौलिक अधिकारांना संरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानातील असणारे मूलभूत अधिकार तुम्हाला तपासता येऊ शकतात किंवा त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या पद्धतीतली चर्चा पण करता येऊ शकतं. मुळातूनच अलीकडच्या काळांमध्ये म्हणजे ज्या बाबींचा आपल्याला खास करून उल्लेख करायचा त्यामध्ये मी असं म्हणेन की खरं तर भारतीय संविधानात आलेले जे अधिकार आहेत ते समतेचा प्रवाह निर्माण करण्याच्या दृष्टीतून, विषमता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून का महत्वाचे आहेत याचा एक संदर्भ मात्र या ठिकाणांमध्ये आपण उलगडणं फार महत्वाचं आहे. घटना कलम असणारा 23 आणि 24 तुम्ही त्या दृष्टिकोनातून अभ्यासलं पाहिजे आणि भारतातील नागरिकांना देण्यात आलेलं संरक्षण हे त्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. एक असणाऱ्या म्हणजे घटनेच्या 23व्या कलमानुसार सर्व प्रकारच्या क्रय विक्रयांवर म्हणजे माणसांच्या खरेदी विक्रीवर प्रतिबंध आणला गेलेला आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतो की अमेरिका सारखा असणारा देश ज्या सर्वोच्च अर्थव्यवस्थेची घोडदौड आपल्याला दिसते, त्या इंग्लंड नावाच्या देशांची असणारी घोडदौड आपल्याला दिसते, त्या देशांनी गुलामांचा व्यापार करून स्वतःच्या अर्थव्यवस्था बळकट केल्या. आफ्रिकन असणारे देश नागरिक असतील व आशिया देशातील असणारी माणसं असतील यांचा गुलाम म्हणून व्यापार केला त्या कालखंडामध्ये आणि त्यातनं स्वतःच्या असणाऱ्या साम्राज्यवादाला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय रचनांमध्ये ज्याला आपण चित्र पाहतो त्याला आपल्याला दिसतं की या देशामध्ये सुद्धा वेठबिगारी मोठ्या प्रमाणामध्ये होती. कामाचा कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता गुलाम म्हणून वापरणे, सामाजिक संकेताची ती नियमन बनवल्या गेलेली होती. आणि स्त्रियांच्या खरेदी विक्रीला तर आपल्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणातला ऊतच आलेला होता, तो आजही संपल्या गेलेला नाहीये. आणि या प्रणालींमध्ये आपल्याला लक्षात येतं की छोट्या मुलांकडनं काम करून घेणं किंवा स्त्रियांचा क्रय विक्रय करणं, वेठबिगारीच्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या माणसांचं शोषण करणं, याला गतिरोध करण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाने केलेला आहे. म्हणजे किती मोठ्या प्रकारचं आव्हान या देशाच्या संविधानकर्त्यांसमोर असेल हे तुम्हाला कदाचित लक्षात येऊ शकेल आणि ती बाजू तुम्हाला समजू शकेल. आणि हे आव्हान पेलण्याचं काम संविधानकर्त्यांनी केलं आणि नागरिकांच्या भवितव्यांना म्हणा किंवा नागरिकांच्या अधिकारांचा संकोच होऊ नये आणि व्यक्तिमत्वाच्या विकासाला चालना मिळावी, या प्रकारचे एक तत्वज्ञान या संविधानिक व्यवस्थेतून आणण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, अधिकार जे दिल्या गेलेले आहेत ते 1949 मध्ये आले, सुरुवातीच्याच कालखंडांमध्ये आहे. त्याची चर्चा होत असताना एक चर्चा मात्र फार रंगल्या गेलेली होती की भारताच्या संविधानांमध्ये अधिकार आहे, मूलभूत कर्तव्य नाही, मग कर्तव्यांचा समावेश करावा. अनंत संयम अय्यंगार सारखी व्यक्तिमत्व असतील किंवा खांडेकरांसारखी व्यक्तिमत्व असतील, कामतांसारखी व्यक्तिमत्व असतील किंवा बिहार मधले काही सनातनी असणारे लोक असतील, या लोकांनी बाजू मांडत असताना अशी मांडलेली होती की नागरिकांना हक्कांची गरज नाही, कर्तव्यांची गरज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचं भाषण फार गाजलेलंही आहे आणि बऱ्याच गोष्टी स्पष्ट करणार आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्याला जयदेव गायकवाडांचं मराठीमध्ये आलेलं पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला त्यातील असणारे संदर्भ लक्षात येईल. कर्तव्यांच्या बाबतीतला विचार करत असताना त्यांनी जी पाठराखण केलेली आहे या लोकांनी, ती पाठराखण करताना ते असं म्हणाले की भारताच्या स्मृतीमध्ये, श्रुतीमध्ये किंवा संहितेमध्ये, ज्याला वैदिक परंपरेतनं आलेल्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये कर्तव्यांचा भाग आहे. आणि मग कर्तव्य प्रथम असलं पाहिजे आणि हक्क हे मागे असले पाहिजे. आणि त्यातला संदर्भ घेत असताना ते गांधींना त्यांनी जोडलं, कारण ज्याला गांधींकडे एलिना रुझवेल्ट आल्या मानवी हक्क अधिकारांच्या निमित्ताने चर्चा करण्याकरता, त्याला गांधी त्यांना असं म्हणाले होते की भारतीय नागरिकांना हक्काची नव्हे कर्तव्यांची गरज आहे. पण गांधींची एकूणच मांडणी जर आपण अभ्यासली तर आपल्याला लक्षात येतं की 1917 मध्ये चंपारणचा ज्याला सत्याग्रह गांधींनी आपल्या हातांमध्ये घेतला निळीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, त्याला मुद्दा मांडत असताना हक्काचा गांधींनी मांडलेला आहे. मिठाचा सत्याग्रह हा हक्काच्या बाबतीमधला असणारा भाग होता, त्याच्यामध्ये कर्तव्याची असणारी भावना नव्हती. गांधी असं म्हणतात, माणसांचे हक्क ज्याला डावलले जातात की हक्कांना नाकारण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला माणसं कधीतरी स्वतःची हक्क प्राप्त करण्याकरता मात्र प्रयत्न करतील. कर्तव्याची भावना ही तर त्याच्यामध्ये रुजल्या गेलेली आहे. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे कर्तव्य ही खरं तर नैसर्गिक आहे, ती नकारात्मक पद्धतीतनं आलेली आहे. हक्क हे सकारात्मक आहे, ते निर्माण करावे लागतात, रुजवावे लागतात, द्यावे लागतात आणि मग ते द्यावे लागत असल्यामुळे सांभाळण्याची जबाबदारी पण द्यावी लागते. आणि मग या दोन गोष्टींचं असणारं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते भारतीय संविधान सभेतल्या चर्चेमध्ये की भारताच्या नागरिकांना आता कर्तव्याने बांधून टाकणं हे गुलामीचं असणारं प्रतीक असेल. आणि म्हणून आम्हाला गुलामी निर्माण करायची नाहीये, आम्हाला स्वातंत्र्य द्यायचंय, व्यक्तिमत्वाला फुलवायचंय आणि त्यांना आकार देत असताना एका नव्या भारताचा आम्हाला उदय करायचा आहे. इतक्या स्पष्ट शब्दांमध्ये डॉक्टर आंबेडकर आपली भूमिका मांडताना दिसतात. आणि मग पुन्हा मला त्या लास्कीच्या विधानांकडे येताना असं म्हणावं लागतं, तो असं म्हणाला होता की ज्या देशांमध्ये केवळ मौलिक अधिकार दिले जातात, मूलभूत अधिकार असतात, त्या देशातल्या नागरिकांमध्ये कळत नकळतपणे स्वैराचाराची भावना निर्माण व्हायला सुरुवात होऊ शकते. म्हणून फक्त मूलभूत अधिकार नसावे. तर तो असं म्हणाला की कर्तव्य सुद्धा एकटे नसावे. म्हणजे ज्या देशांमध्ये मूलभूत कर्तव्य आहेत आणि अधिकार नाही, त्या देशांमध्ये गुलामी निर्माण होऊ शकते, एक प्रकारची अनियंत्रित सत्ता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून तो असं म्हणाला की अधिकार आणि कर्तव्य दोन्ही असले पाहिजे. तो त्याचं वर्णन करत असताना फार सुंदर रीतीने करतो आणि म्हणतो की अधिकार आणि कर्तव्य परस्पर भिन्न नाहीत, तर ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकारांवर म्हणजे स्वैराचारांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर कर्तव्य असली पाहिजे आणि अतिरेकी कर्तव्यांवर लगाम जर आम्हाला घालायचं असेल तर मात्र मूलभूत हक्क पण असली पाहिजे. आणि म्हणून अधिकार आणि कर्तव्यांची ही एकत्रितपणाची असणारी प्रक्रिया 1976च्या असणाऱ्या घटना दुरुस्तीने आलेली आहे, 42व्या घटना दुरुस्तीने. आणि भारतीय संविधानाच्या घटना कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ही 10 कर्तव्य होती,
2002 मध्ये त्याला एक 11वं कर्तव्य जोडलं गेलं आणि लोकांवर जबाबदारी सोपवण्यात आली की 6 वर्ष ते 14 वर्षापर्यंतच्या सगळ्या पाल्यांना आपापल्या असणाऱ्या कुटुंबातल्या प्रमुखांनी, आई वडिलांनी त्यांचं असणाऱ्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना शाळेमध्ये टाकलं पाहिजे. फार महत्वाचा असणारा एक मूलभूत कर्तव्य त्याला जोडल्या गेले, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे 2002 मध्ये. आणि एका प्रश्नाचं उत्तर म्हणजे याच्यावरची चर्चा करत असताना पहिल्यांदा स्पष्ट करूया आणि मग मूलभूत कर्तव्यांची असणारी नितांतता समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि मग त्याचा असणारा समारोप करत असताना शेवटचा असणारा एका मुद्द्याचा परामर्श घेऊन मग आपण थांबूया. मूलभूत कर्तव्यांचा विचार करत असताना आपल्याला लक्षात येईल की भारतीय संविधानामध्ये आलेली मूलभूत कर्तव्य आणि अधिकार या दोघांचं जर स्वरूप आपण लक्षात घ्यायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की खरं तर माणसाच्या वर्तनावर संतुलन निर्माण करणारी या बाबी आहेत, अधिकार आणि कर्तव्य. म्हणजे तुम्हाला हक्क दिले गेलेले आहेत, पण स्वैराचार निर्माण होऊ नये म्हणून म्हणजे आपण या दायित्वाकडे ज्यावेळेला आपण वळतो त्यावेळेला आपण ही बाजू समजून घेतल्या गेली पाहिजे की आम्ही एक प्रकारचं संतुलन, एक प्रकारच्या वर्तनशैलीवरचं नियंत्रण आपण कर्तव्यांच्या माध्यमातून निर्माण केलं. इंदिरा गांधींनी केलेली 42वी घटना दुरुस्ती टीकेचा असणारा भाग बनल्या गेली त्या कालखंडामध्ये. पण हे सगळे होत असताना एक बाब मात्र आपल्याला लक्षात येतं की 1976 नंतर अनेक घटना दुरुस्त्या झाल्या, जवळपास 60हून अधिक घटना दुरुस्त्या झाल्या, पण कुठल्याही सरकारने मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानातून गाळून टाकण्याचा, निरसित करण्याचा किंवा स्थगित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. बाकी तिच्या असणाऱ्या इंदिरा गांधींच्या कार्यशैलींवर टीका पण झालेली आहे. अनेक असणारे घटना दुरुस्ती बदलवल्या गेल्या, नव्या असणाऱ्या बाजूंना म्हणा किंवा जुन्याच बाजूंना स्वीकारण्यात आलं, पण मूलभूत कर्तव्यांच्या बाजूला मात्र काढून टाकण्यात आलं नाही. भारत सरकारने त्यावेळेला दिलेलं उत्तर जे होतं ते असं होतं की नागरिक हक्कांच्या असणाऱ्या बाबींमुळे स्वतः अनियंत्रित व्हायला लागलेले आहेत. हक्कांमुळे अधिकाधिक राज्य सत्तेसमोरची आव्हानं उभी करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून रशियाच्या धर्तीवर या रशियाच्या घटनेमध्ये असणारी जी मूलभूत कर्तव्य जशी आहेत तशी मूलभूत कर्तव्य भारताच्या संविधानामध्ये टाकण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सुरुवातीच्या कालखंडांमध्ये त्या बाबींचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणायचंय की इंदिरा गांधींनी घेतलेली ही मूलभूत कर्तव्य ही रशियाच्या राज्यघटनेमधून एक स्वीकारण्याचा किंवा प्रमाणभूत मानून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी 10 असणारी मूलभूत कर्तव्य टाकलेली आहे ती एक प्रकारे बंधनाच्या अनुषंगातून किंवा त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आलेली एक रचना होय. या अनुषंगातून आपल्याला विचार करावा लागतो आणि हे का आलेलं आहे याचं उत्तर तुमच्या माझ्याकडे कदाचित असेल आणि तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अलीकडे म्हणजे जाता जाता मला ज्या गोष्टीचा उल्लेख करायचा तो फार महत्वाचा आहे, तुम्ही आम्ही सगळेजण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अलीकडे न्यूझीलंड मधल्या असणाऱ्या एका पत्रकाराने भारतीय असणाऱ्या एकूणच प्रारूपाचा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी जो काही लेख लिहिला किंवा त्याची जी मतं मांडली त्यात तो असं म्हणतो की या देशाला पराभूतपणाचा जो काही इतिहास लाभला गेलेला आहे की आजही लोकांच्या मनांमध्ये स्वतःच्या राष्ट्रीयत्वाच्या ऐवजी स्व पद्धतीची असणारी जी भावना निर्माण झालेली आहे त्या भावनेच्या पाठीमागे भ्रष्टाचार नावाची असणारी कीड आहे आणि म्हणून ही भ्रष्टाचाराची कीड जर आम्हाला संपवता आली नाही म्हणजे या देशातल्या नागरिकांना तर कदाचित या देशाचं भवितव्य फार काही चांगलं असेल असं आपल्याला वाटत नाही. तो डॉक्टर आंबेडकरांचा इशारा होता. तो असं म्हणतो की या देशामध्ये जे काही आक्रमण झालेली आहेत ती सगळ्याच्या सगळ्या आक्रमणाच्या पाठीमागे या देशातल्या लोकांचाच भ्रष्टाचार त्याला कारणीभूत ठरल्या गेलेला आहे. अनेकांनी आपल्या किल्ल्यांची दरवाजे उघडी करून दिली, अनेक जण सरेंडर झालेत, अनेक रियासतांनी स्वतः इंग्रजांपर्यंत जात आमच्या रियासत ताब्यात घ्या अशा पद्धतीचा असणारा विचार मांडला, तर काहींनी मात्र स्वतःवर गुलामी लादून घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, ज्या वेळेला आपण या पद्धतीचा विचार करतो भारतीय म्हणून त्यावेळेला आपली ही जी काही मूल्य होती, सनातन मूल्य असतील किंवा राष्ट्रीयत्व उभारण्याची मूल्य होती, ती मूल्य खरं तर आपल्यामध्ये कितपत रुजल्या गेलेली आहेत याचा विचार करण्याची गरज मात्र येऊन ठेपल्या गेलेली आहे. एका बाबीचा आपण विचार केला गेला पाहिजे की सहजपणे आपण लोकप्रियतेचे किंवा प्रलोभन देणाऱ्या असणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागे धावत असतो आणि मग आपल्या समोर कोणी ना कोणी कधी ना कधीच्या असणाऱ्या काळामध्ये नेते येतात. म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या कालखंडापासून भ्रष्टाचाराची असणारी जी काही परंपरा सुरू झालेली आहे ती 2021च्या कालखंडांमध्ये संपल्या गेलेली नाही. उलट माणसं मात्र किती शैतान होऊ शकतात, त्याचं स्वरूप किती विषाक्त बनू शकतं याचं चित्र मात्र आपल्याला पेंडेमिकच्या कालखंडांमध्ये दिसायला लागलं.
म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याच्या अवहेलना झाल्या. अनेकांना वाळूमध्ये अक्षरशः गाडावं लागलं. अनेक प्रेत मात्र नदींमध्ये सोडून द्यावी लागली. अनेक मृत्यूची तर सरकारने नोंदच केली नाही आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्याकरता अनेक मृत्यू दडवल्या गेले. हे सगळं चित्र ज्यावेळेला आपण पाहतो त्याला आपल्याला भ्रष्टतेचे आपलेच नमुने आपल्या डोळ्यासमोर यायला दिसायला लागतात. आपलीच माणसं, आपल्याच रक्ताची माणसं, आपल्याच नात्यांची माणसं, आपल्या कर्तव्यांपासून कसे परावृत्त होताना आपल्याला दिसलेत, त्याचं सगळं चित्रण आपण अलीकडच्या कालखंडामध्ये मला वाटतं अनेक जणांनी अनुभवलेलंही असेल आणि अनेक जणांनी पाहिलेलं असेल, काही जणांनी ते वाचलेलं असेल. हे समजून आपण घेतलं पाहिजे. तो लेखक कसं म्हणतो, की या देशांमध्ये भ्रष्टाचार इतका का मुरल्या गेलेला आहे आणि त्याचं कारण देत असताना तो निदान करतो, की लोकांना असं वाटतं, की ईश्वराची आराधना केली, ईश्वरांना भेटी चढवल्यात, ईश्वरांना पैसा चारला, ईश्वराच्या समोर नैवेद्य दाखवला, की आपल्या सगळ्या असणारे सगळी पाप धुतली जातात. आणि म्हणून भारतीय माणसं भ्रष्ट असण्याचं निदान त्यांनी या बाबतींवर आणलेलं आहे. मित्रांनो, तिरुपतीला प्रचंड पैसा वाहल्या जातो. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये प्रचंड पैसा लुटला जातो. हा येतो कुठून? म्हणजे भ्रष्ट मार्गाने तयार केलेला, निर्माण केलेला पैसा पुन्हा भ्रष्ट असणाऱ्या ईश्वराला किंवा म्हणजे ईश्वराला भ्रष्ट करण्याकरता वाहला जातो आणि त्यातनं ही जी साटेलोटे निर्माण झालेली आहेत, त्याचा परिणाम मग या ठिकाणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. किती जरी आम्ही विचार केला, ना खाणे दूंगा ना खाऊंगा असं जरी म्हटलं गेलं, तरी सर्रास पद्धतीने खाण्याचा आणि खाऊ देण्याचा असणारा भाग मात्र उघड पद्धतीने आपल्या समोर येताना दिसतो. फार एक मार्मिक पद्धतीने गुजरात मधल्या एका कलेक्टरनी मांडलेली व्यथा मला या निमित्ताने तुमच्या समोर ठेवावीशी वाटते. एक सहज व्हिसल बोर्ड जो कोणी आहेत माहिती अधिकारातला तो त्यांना भेटायला गेला आणि त्यांनी तक्रार केली त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे की साहेब तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचा गैरव्यवहार होता, थांबवल्या गेला पाहिजे. आणि आपलं तर ब्रीद आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्या असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित माणसांना व्यक्तींना बसवलं आणि सांगितलं की बसा आणि त्यांनी आपल्या असणाऱ्या जो चपराशी होता त्याला पिऊन होता त्याला सांगितलं की यांच्याकरता चहा बोलवा, चहा पाणी करा. यांचं पाणी देण्यात आलं, चहा बोलावण्यात आलं आणि त्या कलेक्टरने काही नोटा मात्र त्या असणाऱ्या लोकांसमोर गृहस्थांसमोर ठेवल्यात आणि ते म्हणालेत की आता या चहा सोबत तुम्ही मला खाऊन दाखवा. आणि मग तर ते फार अवाक झालेत. समोरचं असणारा जो व्हिसल ब्लोअर जे लोक होती माहिती अधिकारातली ती अवाक झाली की बा चहा सोबत तर बिस्किट खाल्ले जातात, चहा सोबत काही नोटा खाल्ली जात नाही. ते त्याला असं म्हणाले की तुम्हाला हाच तर अर्थ कळला नाही की ना खाऊंगा ना खाणे दूंगा याच्यातला अर्थ तुम्ही समजून घेतला नाही. ना जमा करूंगा ना जमा करणे दूंगा असं असतं तर आपण स्वरूप समजून घेतलं असतं. नोटा खाण्याची वस्तू नाहीये आणि म्हणून आपण बावळटासारखे तुम्ही त्या असणाऱ्या प्रलोभनाला बळी पडलात आणि आपण म्हणायला लागलो की आम्ही आमचा देश भ्रष्टाचार मुक्त करतोय. भ्रष्टाचार अशा पद्धतीने मुक्त होणार नाही. ज्या असणाऱ्या घोषवाक्यांच्या असणाऱ्या तावडींमध्ये आपण सापडतो त्यातनं एक कर्तव्याच्या असणाऱ्या किंवा राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्तता ठरू शकत नाही आणि म्हणून मूल्यांची पहिल्यांदा आम्हाला समीक्षा करावी लागेल आणि ही समीक्षा करत असताना आम्ही हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की ईश्वर नावाची संकल्पना जी आम्ही आमच्या असणाऱ्या वर्तन शैलीमध्ये आचरणांमध्ये किंवा व्यवहारांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्या वर्तन शैलीच्या पाठीमागे त्याला भ्रष्ट करण्याची जर पद्धती आपली नीतिगत बनलेली असेल तर या देशातला भ्रष्टाचार कधीही मुळीच निघू शकणार नाही. आणि म्हणून या देशाच्या भवितव्यांचा ज्याला विचार करतो त्याला आपण लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला जे हक्क मिळाल्या गेलेले आहेत ते एका मर्यादेपर्यंत आहेत आणि कर्तव्य सुद्धा जी आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची विषमता निर्माण करणार नाही, लयलूट करणार नाही, लूटपाट करणार नाही, कोणाचे असणारं शोषण करणार नाही. असं असताना सुद्धा आपण मात्र दोन्ही बाबतींमध्ये दांभिकपणाने ज्याला वावरण्याचा प्रयत्न करतो त्याला भारतीय संविधानात आलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य मर्यादाशील बनलेले किंवा त्याच्या बाबतीमध्ये आपणच त्याला कटघऱ्यांमध्ये उभे केलेले एक आरोपित म्हणून एक प्रकारची प्रक्रिया आपल्या समोर यायला लागते. आणि म्हणून किती मूलभूत कर्तव्य आलेले त्याला महत्वाचं नाही. म्हणजे 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन आला आणि मूलभूत कर्तव्यातील असणारा जो काही हक्क आहे तो घटनेच्या 31 क कलमाखाली का टाकण्यात आला म्हणजे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सुद्धा भाग बनला गेलेला आहे. हे समजून घ्या थोडंसं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं म्हणजे खरं तर मार्गदर्शक तत्वांमध्ये असणारं 6 ते 14 वयोगटातील असणारं तत्व, दुसऱ्या बाजूचं असणारं मूलभूत कर्तव्यांमध्ये आलेलं तत्व, तेच ज्याला मूलभूत हक्काचा भाग म्हणून ज्याला येतं त्याला तो खरोखर मूलभूत हक्क आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना योग्य रीतीने मिळाल्या गेलेला आहे का याचं चित्र तुम्ही आम्ही अभ्यासलं पाहिजे. सगळ्या ज्या काही ज्या काही स्टोरेज उभ्या करणाऱ्या स्कूल आहेत त्याच्यामध्ये आरटीच्या अंतर्गत किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, त्याची स्थिती नेमकी काय, याही पद्धतीचा असणारा अभ्यास
सरल आणि इतर असणाऱ्या संस्थांनी ज्यावेळेला केला, त्याला लक्षात आलं की इथल्याही नव्या शोषणाच्या पद्धती किंवा त्यातनं बहिष्कृत करण्याच्या पद्धती आपण जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या आहेत. मित्रांनो, ज्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये हे तत्व आलेलं होतं, त्याच्या पाठीमागचा उद्देश होता की वर्ष 6 ते 14 हा वयोगट का महत्वाचा आहे. तर या वयोगटाचं असणारं स्वरूप तुम्हाला प्लेटोच्या असणाऱ्या शिक्षण विषयक तत्वज्ञानांमध्ये दिसतं. प्लेटो तर असं म्हणाला होता की वय वर्ष 1 पासून तर वय वर्ष 20 पर्यंत जे आपण मुलांना शिक्षण देतोय, त्या शिक्षणाचे टप्पे आपण निर्धारित केले पाहिजेत आणि या टप्प्याच्या पद्धतीने आपण त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी राज्यांकडे दिली पाहिजे. इतकं स्पष्टपणे 2500 वर्षापूर्वी रिपब्लिक नावाच्या ग्रंथांमध्ये प्लेटो मांडणी करतोय, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो असं म्हणतोय की 6 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना सगळ्यांना एक नैतिक पद्धतीचं आपण शिक्षण दिलं पाहिजे, आदर्श पद्धतीतलं शिक्षण दिलं पाहिजे, व्हॅल्यू बेस असणारं आपण शिक्षण दिलं पाहिजे. आणि हे जर शिक्षण आपण दिलं तर नैतिकता प्रधान असणाऱ्या समाजाची जडणघडण करणं सोपं होईल. आपण कुठे आहोत? आम्ही तर 6 ते 14 वर्षाच्या वयोगटाचं स्वरूप आपण यासाठी निर्माण केलेलं होतं की या वयोगटातल्या मुलांचं सगळ्याधिक शोषण होऊ शकते श्रमाच्या बाबतीमध्ये. त्यांच्याकडनं श्रम करून घेतले जाऊ शकतात, त्यांच्याकडनं वेठबिगारी करून घेतल्या जाऊ शकते, त्यांना कमी मूल्यांमध्ये वापरल्या जाऊ शकते की ज्याचा असणारा परिणाम नंतरच्या भारताच्या पिढीवर होऊ शकेल. आणि आजही आपण अभिमानाने सांगतो की फटाक्याचं काम करणारे असतील, पितळी भांडे बनवणारे असतील, किल्ली किल्ली कुलपांचं काम करणारे असतील, या काश्मीरच्या भागांमध्ये जरी काम करणारे असतील, गालिचे विणणारे असतील, या सगळ्या असणाऱ्या ठिकाणांमध्ये, या सगळ्या असणाऱ्या व्यवसायांमध्ये मुलं जी वापरली जातात ती मात्र 6 ते 14 वयोगटातली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्याला आरोग्याचा असणारा घटक किंवा वैज्ञानिक असणारा घटक असं सांगतो की 14 वर्षापर्यंतच्या मुलांची शारीरिक, मानसिक आणि त्यांची असणारी वैचारिक जडणघडण जर योग्य झाली तर भविष्यामध्ये कालांतराने त्या देशाला आवश्यक असणारा एक समाज आपल्याला उभा करता येऊ शकेल आणि एक राष्ट्र म्हणून सुदृढ आणि बलशाली असणारी पिढी आपण निर्माण करू शकतो. या प्रकारचं असणारं एक चिकित्सक पद्धतीतील म्हणा किंवा शास्त्रोक्त पद्धतीतील असणारं स्वरूप जे मांडलं गेलेलं होतं, त्याला सुद्धा आपण नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता ज्या गोष्टींची चर्चा करायची वर्तमान संदर्भातली, की खरोखर आपण मूलभूत कर्तव्यांना किती बांधल्या गेलेलं आहे, जी 10 मांडल्या गेलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की संविधानाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आपण मानलंय. राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा असणारा अभिमान बाळगणं, त्याचा आदर करणं मानलं गेलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यातनं आपल्याला स्फूर्ती मिळाल्या गेलेली आहे, त्याच्या आदर्शाची जोपासना करावी असं म्हटलं गेलेलं आहे. सार्वभौम भारताची सार्वभौम सत्ता, एकात्मता, अखंडता अक्षुण्ण राहावी त्याच्याकरता आपण प्रयत्न करावेत, अशा प्रकारचा असणारा विचार मांडला गेलेला आहे. देशाच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला आवाहन केलं जाईल त्याला तुम्ही प्रतिसाद द्यावा, अशा प्रकारचा असणारा भाग मांडला गेलेला आहे. आणि भारतीय नागरिकांकरिता जी मूलभूत कर्तव्य आले ती मूलभूत कर्तव्य पाळावी म्हणून भारत सरकारने आता 3 जानेवारी हा दिवस मूलभूत कर्तव्य दिन म्हणून घोषित केलेला आहे. कारण त्याची अंमलबजावणी 3 जानेवारी 1977 ला झालेली होती आणि म्हणून मूलभूत कर्तव्य पाळावीत याच्यासाठी आता नव्याने जनजागरण मोहीम आलेली आहे. मला त्यातल्या एका गोष्टीकडेच लक्ष वेधायचं खास करून. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधक करणाऱ्या गोष्टी कोणी करू नये आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगावा, अशा प्रकारचा असणारा भाग मांडला गेलेला होतं. आज आपण काय करतोय? फार विज्ञानाची ऐसपैसी करून टाकलेली आहे. विज्ञानाला आपण जणू काही बाहेरचा असणारा भाग बनवून टाकला गेलेला आहे आणि महामारीच्या कालखंडामध्ये जी जी काही वक्तव्य आलेली आहेत, मग गायीच्या शेणाने अंघोळ करणं असेल, गोमित्राची असणारी अंघोळ करणं असेल किंवा गंगेसारख्या असणाऱ्या पाण्यामध्ये प्रेत वाहवण्याची असणारी प्रक्रिया असणं किंवा एखादी कोणीतरी बाबा किंवा बुवा येऊन सांगतो की ॲलोपॅथी बोगस आहेत आणि सगळंच्या सगळं काही जी काही आयुर्वेदाची परंपरा आहे ती सर्व ग्रेट आणि सर्वश्रेष्ठ दर्जाची, अशा प्रकारचं असणारं वक्तव्य असेल. यज्ञ केल्यामुळे बा महामारी चालली जाऊ शकते आणि त्याच्या आजारावरचा असणारा उपचार होऊ शकते, अशा प्रकारची विधानं असतील किंवा जात पंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या काही बाबी समोर आणल्या जातात किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये प्रतिष्ठेला बाधक असणाऱ्या बाबी जात पंचायत उभी करतं, या बाबतीमध्ये कर्तव्य भावनेचा आविष्कार करणं आता हा तुमची आणि माझी जबाबदारी बनल्या गेलेली आहे. मी काही तुमच्या असणाऱ्या व्यवस्थेच्या पलीकडचा नाही, पण हक्क आणि कर्तव्य समजून घेत असताना आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की हक्कांचा असणारा स्वैराचार निर्माण होणे म्हणून कर्तव्य आले आणि कर्तव्यातून येणारी गुलामगिरी अधिकाधिक निर्माण होऊ नये म्हणून आपण अधिकारांचा असणारा समावेश केलेला आहे. हे भारतीय संविधानातील असणारं चौकटबद्ध स्वरूप ज्या दिवशी आपण लक्षात घेऊ त्या दिवशी मला वाटतं की आपण या विधानांचा खरा
जास्त समजलेलं आहे, अंगीकृत केलेलं आहे आणि ती खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाच्या प्रती आमची उत्तरदायित्वाची भावना असेल, जबाबदारीची भावना असेल, पालन करण्याचं रक्षण त्याच्यामध्ये सामावलं गेलेलं असेल. हे जर आपण लक्षात घेतलं तर मला वाटतं की अशा प्रकारच्या व्हॅल्यू ऍडेड कोर्सेसच्या माध्यमातून आपण जो काही असणारा वैचारिक तत्वज्ञानाचा भाग ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यातनं काही ना काही बाबी निश्चितच आपण समजून घेतल्या गेलेला असेल असं मला वाटतं. मी शेवटी फक्त इतकंच म्हणेन की ह्या सगळ्या असणारा विषय किती जण आत्मसात करतात हा भाग महत्वाचा नाहीये. त्यातल्या एकट्याने जरी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तरी ते लक्ष्यपूर्तीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आणि जाता जाता मी असं म्हणेन की डॉक्टर आंबेडकरांच्या त्याच विधानांचा पुन्हा मला तुमच्या समोर ठेवण्याची गरज भासते की आम्ही जितकं व्यक्तिपूजेतून महानायकाच्या पूजेतून मुक्त होत विवेकवादी असणाऱ्या समाजाचा विचार करायला लागू, म्हणजे पुन्हा त्यामध्ये प्लेटो आला. तो असं म्हणाला होता की नॉलेज इज विजडम. विवेकवादांच्या असणाऱ्या निर्मितीचा भाग निर्माण करणं हा अधिकार आणि कर्तव्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग आहे आणि तो आपण अंगीकृत करणं हा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सुद्धा भाग ठरेल. हे लक्षात घेऊनच आपण या ठिकाणांमध्ये थांबतोय. पुनश्च एकदा सगळ्यांचं धन्यवाद. अतिशय मला वाटतं की जो काही आपण भाग मांडत असतो त्याच्यामध्ये बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये किती जण टिकतात हाही एक महत्वाचा भाग ठरू शकतो. पण तुम्ही सगळेजण या ठिकाणांमध्ये राहिलात, तुमच्या प्रती पुनश्च एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आयोजकाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून माझ्या शब्दांना या ठिकाणांमध्ये विराम देतो आणि संधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. डॉक्टर संदीप तुंडुरवार सरांनी फंडामेंटल राईट्स अँड ऑब्लिगेशनवर बरेच मुद्दे आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात संत कबीरांचा दाखला त्यांनी दिला, लौकिक व पारलौकिक तत्व त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. माझा आवाज येतोय? हो सर, येतोय. सकारात्मक ऊर्जा व मूल्य निर्मिती दिली. स्वामी विवेकानंदांच्या मूल्यांचा दाखला दिला. त्यागाची भावना व सेवा याबद्दल सर बोलले. त्यागाची भावना मध्ये शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी दाखला दिला. सेवा या मुद्द्यामध्ये दो आंखें बारह हात पिक्चर मधील त्यांनी ते गाणं साथी हात बढाना हा एक मुद्दा आहे. वर्तन नीती तत्व म्हणा, गौतम बुद्धांच्या सत्याचा संदर्भ म्हणा, संस्काराची नव्याने उजळणी म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्य समता मूल्य म्हणा, प्रत्येक माणसाला स्वतःच्या जीवनविषयक एक तत्वज्ञान असले पाहिजे असे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं त्याचा सरांनी इथे उल्लेख केलेला आहे. लॉक, हॉब्स व रूसोचं त्याच पद्धतीने थॉमस हॉब्स सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी म्हणा, हॉब्स आणि लॉक सर आम्ही आमच्या तत्वज्ञानामध्ये शिकतोच, त्याचाही इथे उल्लेख आहे. त्याच पद्धतीने सरांनी एक नाटकाचा उल्लेख केला, अँटिगॉन, याच्याबद्दल बोलले. मूलभूत अधिकारावर सरांनी जो फोकस केलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की 6 अधिकार म्हणजे 7 अधिकार होते पैकी एक अधिकार स्थगित करण्यात आला. ही 7 अधिकार म्हणा किंवा 10 कर्तव्य म्हणा, त्यात त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुताचा जो संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. मूलभूत अधिकार मूल्यात्मक, त्याच पद्धतीने कर्तव्य हे नीती तत्वात्मक त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि सरते शेवटी सरांनी कर्तव्य प्रथम व हक्क नंतर असायला हवा हा जो एक मुद्दा त्यांनी महत्वाचा मांडला. हा आपल्याला कुठेतरी एक गिव्ह अँड टेक पॉलिसीच्या अंतर्गत आपल्याला दिसतो. कारण ते एक फ्रेज आहे, गिव्ह अँड टेक पॉलिसी. पहिले द्या आणि मग घ्या. पण आपण काय करतो याचे सगळे एकदम उलट करू. पहिले आपण घेतो आणि मग देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पहिले द्या म्हणजे कर्तव्याच्या रूपात आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि मग हक्काच्या रूपात आपण काहीतरी घेतलं पाहिजे. अधिकार आणि कर्तव्याचं एकाच नाण्याच्या त्या त्यांनी 2 बाजू. इतके साऱ्या मुद्द्यांवर सरांनी जी चर्चा केली. सर मी खरंच आपलं महाविद्यालयाच्या वतीने आणि व्यक्तिशः पण एक धन्यवाद देण्याचा हे करतो. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एवढे पार्टिसिपंट्स पाहून मला खरंच खूपच छान वाटलं की एवढ्या मुलांनी या सगळ्याचा आस्वाद घेतला, यातनं आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. तर याच्या शेवटच्या टप्प्याकडे आज कार्यक्रमाच्या मी वळतो. मी भूमिका लिल्हारे ही आपली विद्यार्थिनी आहे, तिला असं हे करतो की तिने आभार प्रदर्शन करावं. भूमिका? हाँ सर. ओके, मैं तुला पिन करतोय. गुड आफ्टरनून एव्हरीवन. रिस्पेक्टेड सर अँड टीचर. माझे नाव भूमिका आहे. मी श्री बिंजानी सिटी ऑफ कॉलेज मध्ये शिकते. हॅलो भूमिका, तू तुझा व्हिडिओ ऑन कर म्हणजे सगळ्यांना दिसशील. ओके, चल वाचा.
बोल बोल बोल, काही हरकत नाही. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संदीप कुंडूरवार हे सर आहे, वाईस प्रिन्सिपल ऑफ डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. आजचे विषय आहे फंडामेंटल राईट्स अँड ऑब्जेक्शन ऑब्लिगेशन. द डिपार्टमेंट ऑफ डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी तर्फे ऑनलाईन ऍड अँड कोर्स इन प्रोफेशनल इथिक्स हे आहे. त्यांनी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे सांगितले आहे. त्यांचे आभार मानते मी. अंडर जीवन शिक्षण अभियान तर्फे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर सुजित मेत्रे सर आहे. कोऑर्डिनेट म्हणजे केले ह्या प्रोग्राम या डॉक्टर रघाटाटे सरांनी सांगितले आहे. म्हणजे आणि त्या सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे की धूम्रपान कसं म्हणजे भ्रष्टाचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी कसं सांगितले ते सांगितले. आणि थँक्स मला चान्स दिल्याबद्दल. ओके, थँक्यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथे हे सांगू इच्छितो की आम्ही रोजचा काहीतरी एक उपक्रम केला होता की ज्या अंतर्गत आपण जे काही विद्यार्थी आहे ज्यांच्याकडनंच आपण काय म्हणते रोजचं व्होट ऑफ थँक्स घ्यायचं. जे रेग्युलर विद्यार्थी आहे यातनं मी काही मुलांना एक इन्स्पिरेशन यावं किंवा स्टेज फाईट यावी म्हणून आपण हा उपक्रम करतो. काही हरकत नाही. भूमिका तुम्ही ज्या पद्धतीने सरांचं काय म्हणते व्होट ऑफ थँक्स केलं, धन्यवाद. मी सरांचा पुनश्च एकदा महाविद्यालयाच्या वतीने आणि सरांचा धन्यवाद देतो की सरांनी खूप छान आपला विषय प्रेझेंट केला. आणि सगळ्यात महत्वाचं सरते शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य यांचाही धन्यवाद. आणि जे पार्टिसिपंट्स आज जॉईन झाले या सगळ्यांचा मी धन्यवाद देतो. कोणाला काही प्रश्न जर विचारायचे असेल तर ते विचारू शकतात. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे? सर मला विचारायचं आहे सर. बोल बोल विद्या बोल सोमनाथ आहे बोल बोल. सर. विशुद्ध राज्य निर्माण करण्यासाठी जी आपण आपल्या संविधानामध्ये मूल्ये समाविष्ट केली आहे, म्हणजे त्याविषयी सर यशाविषयी आपण काय म्हणू शकतो? त्या म्हणजे कितपत यश आलं असं तुम्हाला वाटतं सर? धन्यवाद विद्या मॅडम. एक चांगला प्रश्न तुमच्याकडून आला. खरं तर यश आणि अपयश ही संख्यात्मक पद्धतीवर मोजायचं की गुणात्मक पद्धतीवर मोजायचं हा एक महत्वाचा भाग आहे. मी असं म्हणेन की संख्यात्मक पद्धतीवर जर मोजायचं झालं तर आपण अपयशाच्या असणाऱ्या भागांमध्ये उभे आहोत. आणि गुणात्मक पद्धतीवर जर मोजायचं असेल तर फार मोठं असणारे यश आपण विशुद्ध समाजाच्या निर्मितीने केलेलं आहे. यातले असणारे काही धागे दोरे आहेत ज्याची चर्चा आपण खास करून मर्यादांच्या बाबतीमध्ये सातत्याने मांडत असतो. त्यातला असणारा भ्रष्टाचाराचा भाग असेल, विषमतेचा भाग असेल, त्याच्यानंतर असणाऱ्या शोषणाच्या पद्धती नव्याने विकसित होणारा भाग असेल, या सगळ्या भागी जरी आपण लक्षात घेतलं तर एका बाजूला लक्षात येतं की राजकीय प्रक्रियेचं जे उन्नयन झालं आणि वेगवेगळ्या सामाजिक घटकांना त्याच्यामध्ये जे काही आधार मिळाल्या गेले, त्या समावेशनाचा असणारा हक्क मिळाल्या गेला, किंवा किंबहुना मी असं म्हणेन की स्वतंत्र भारताच्या पूर्वीची असणारी विषमता, स्वतंत्र भारताच्या पूर्वीची असणारी गुणवत्तेच्या आधारावरती समाजाची विभागणी, हा असणारा तपशील जर आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर आपण म्हणू शकतो की निश्चितच घोडदौड चांगली राहिलेली. पण ही सगळी घोडदौड इतकी सोपी नव्हती. म्हणून मगाशी मी उल्लेख केलेला होता की न्यायालयाचे निर्णय फार महत्वाचे आहेत. आणि मग तो केशवानंद भारतीचा खटला असेल, न्यायमूर्ती खन्नानी दिलेले असणारे निर्णय असतील, न्यायमूर्ती चंद्रचूडांनी दिलेले निर्णय असतील, कृष्णा अय्यरांनी दिलेले निर्णय असतील, किंवा अलीकडच्या काळामध्ये असणारे काही चांगले निर्णय असतील. मी काही सगळ्या निर्णयांचा उल्लेख या आजच्या असणाऱ्या प्रक्रियेमध्ये करणार नाही. पण आता पण धनंजय चंद्रचूड जो वारसा त्या चंद्रचूडांचा चालवत आहे त्याच्यातले असणारे भाग जर आपण अभ्यासले तर कदाचित आपल्याला लक्षात येईल की नाही, भारत नेण्याचं असणारं काम या असणाऱ्या मूलभूत हक्कांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. ते जर नसते कदाचित तर भारतीय समाजाची जी काही असणारी आज घोडदौड आपल्याला दिसते ती मग महिलांचं वाढलेलं पार्टिसिपेशन असो किंवा त्यांची स्वतःच्या अंगभूत क्षमतेचा झालेला विकास असो किंवा समाजातल्या वेगवेगळ्या दबलेल्या गटांना स्वतःचा मिळालेला आवाज असो, या जर बाबी आज आपण अभ्यासल्या तर विद्या मॅडम मला असं वाटतं की गुणवत्तेच्या आधारावर आपण एक उच्च पातळी गाठलेली आहे. संख्यात्मक पातळीवर मात्र आपण मागे, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 70 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण यश आणि अपयशांचा धांडोळा घेत असताना एक सर्वसमावेशक किंवा ज्याला आपण असं म्हणूया की सर्वव्यापी पद्धतीतलं असणारं यश आपल्याला नाही जोखता येत. आणि म्हणून त्याच्याकरिता
आपण इथनच शिकलो पाहिजे की मला असणारे हक्क आणि कर्तव्य माझ्या जीवनामध्ये वापरत असताना ते आपल्याकडे आपण अंगीभूत करत असताना आम्ही कशा पद्धतीची वर्तनशैली ठेवली पाहिजे. खास करून मी राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सातत्याने आग्रह करत असतो की या देशातले इतर लोक कसे वागतात हे सोडून द्या, आम्हाला कसं वागायचंय हे आपण एक भूमिका निश्चित करू शकतो. कारण आपण राज्यशास्त्र शिकतो, आपण संविधानिक व्यवस्था शिकतो आणि त्याचे असणारे तपशील पण आपण बऱ्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून गुणवत्तेची पातळीमध्ये आपण वर आहोत. संख्यात्मक पातळीच्या बाबतीमध्ये मात्र अजूनही आपल्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आणि प्रवास पण करायचा आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. तर मी अध्यक्षांच्या अनुमतीने आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. सर चालेल ना? हो हो बिलकुल सर. ओके ओके, हो. मी रेकॉर्डिंग Thanks, sir. स्टॉप करतोय.